ह्या एका नाटकापुढे ही 40 नाटकं फेल आहे. लेखक कोणी लिहितो, मी काय दुसरा कोणी, तो विचार केल्याशिवाय लिहित नाही. आणि जर ते चुकीचं आहे तुम्ही सिद्ध करताय तर तुम्ही तसं दाखवा ना. माझ्या लिखाणात कोणी फारफेर नाही करायचं असं प्रत्येक लेखक. बरोबर बरोबर. मग तो दिग्दर्शक बोला ना, नाही ना हा भाग काढूया, की त्या लेखकाला हा दिग्दर्शकच बदली. त्यांनी मला एकाने विचारलं, तुम्ही मुसलमानावर का नाटक लिहिलंय? अरे बाबा, ते मोहम्मद कुली खान हे नेताजी पालकरांचं नाव आहे आणि ॲक्च्युली मराठी ही ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. ती मराठी आपण बोलतच नाही. म्हणजे पहिलं म्हणजे ना, आपण जी भूमिका करतोय ना नितेश, त्या भूमिकेला आपण न्याय देऊ की नाही हा नंतरचा प्रश्न. पण त्या भूमिकेला आधी आपण शोभतो की नाही हा पहिला प्रश्न. मला सांगायला अभिमान वाटेल, माझा गुरु, अभिनयाचा गुरु हे मेहमूद भाईजान. तू नटसम्राट करतोयस हे शिवधनुष्य आहे, ते एरा गवळ्याचं काम नाही आहे. हां, ते उचलताना विचार कर, हे मला त्याने सांगितलं होतं. तुम्हाला कधी अशा अडचणी फेस कराव्या लागल्यात की तुमचं लिखाण एक तुम्ही स्क्रिप्ट असं लिहिलंय आणि ज्याच्यावर वाद निर्माण झालेत? झालंय. वीररत्न बाजी प्रभू. नमस्कार मंडळी, मी मितेश शांगणे स्वागत करतोय कलाकर्मी या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये. तर मंडळी, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, एका अशा कलाकर्मीला भेटणार आहोत ज्यांचा कलाप्रवास तब्बल 64 वर्षांचा आहे. वयाच्या 7व्या वर्षी बालशिवाजी या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकले. त्यानंतर एखाद्याचं नशीब, नटसम्राट, बेबंदशाही अशा नाटकांमधून त्यांनी खंडोजी, खाशाबा, रंगा, अप्पासाहेब बेलवलकर यांसारख्या भूमिका त्यांनी वठवल्यात आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. असे रंगकर्मी ज्यांनी लेखक म्हणून वयाच्या 25व्या वर्षापासून आघात या नाटकापासून सुरुवात केली आणि आजवर त्यांनी 20 नाटकं लिहिली आणि अजूनही ते लिहित आहेत. त्याचबरोबर काका किशाचा या नाटकापासून त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली आणि आतापर्यंत 75 नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. तर आपण भेटूयात एका अशा उत्कृष्ट अशा रंगकर्मीला, एका अशा कलाकर्मीला ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य रंगभूमीला अर्पण केलं आहे. तर भेटूयात, ज्यांचं नाव आहे विद्याधर यशवंत शिवणकर. नमस्कार काका. नमस्कार. खूप चांगलं वाटतं. आय थिंक खूप वर्षानंतर आपण आज भेटतोय आणि आपल्याला भरपूर अशा गप्पा मारायच्या आहेत. मुळात असा एक नॉर्मल फॉर्मल असा इंटरव्ह्यू नाही करायचा, तर आपल्याला गप्पा मारायच्यात आणि जी तुमच्यात जी कला आहे ती आपल्याला आपल्या प्रेक्षकांना म्हणजे त्याच्याबद्दल नॉलेज मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने आपण गप्पा मारू. तर मला हे विचारायचं होतं की 25व्या वर्षापासून तुम्ही लेखक म्हणून तुमचा प्रवास सुरू केला आणि त्यात एक आता तुम्ही कादंबरी लिहिताय तुमची, आनंद आश्रम, आणि तुम्ही स्वतःचं एक आत्मचरित्र पण लिहिताय. तर ही जी लेखनात जी सातत्यता आहे, तर ती याची म्हणजे ही सातत्यता ठेवण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? प्रेरणा मला ज्यावेळी मी पहिलं नाटक लिहिलं आघात, त्याच्या अगोदर सांगायचं तर वयाच्या 12व्या वर्षी मी सुरुवात केली होती लिखाणाला, पण काय जमत नव्हतं. आणि मी बाळ कोलटकर यांची 2-3 नाटकं मी केली हौशी रंगमंचावर. अच्छा. त्यावेळेला त्यांच्या लिखाणाचा एक पगडा माझ्यावरती बसला. त्याच्यानंतर माझ्या वाचनामध्ये कानेटकर आले, आचार्य यात्रे आले, त्याच्याबरोबर काही हौशी लेखक सुद्धा आले. ते वाचताना मला असं वाटायचं की काहीतरी आपण लिहायला पाहिजे चांगलं. मग भाषेचा पगडा जास्त कोलटकरांचा, कानेटकरांचा हा मी जास्त आत्मसात केला. अच्छा. आणि एका माझ्या मित्रांनी मला कथा सांगितली होती ॲक्च्युली आघात नाटकाची, की असं असं कुटुंबात घडलं आहे, त्याच्यावरनं काहीतरी आपल्याला लिहिता येईल का? बोलो बघूया. आणि मग मी ते रोज 12 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत त्यात काय जमलं नाही आणि 25व्या वर्षी आघात नाटक मी पहिल्यांदा लिहिलं. अच्छा. एक अनुभव घेऊन. हे तुमचं पहिलं नाटक होतं लिखाणामध्ये? आघात हे माझं पहिलं नाटक. ओके. मग त्यावेळेची जी प्रोसेस काय होती म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये? कारण की आपण असं म्हणतो ना की लिखाणाला आपण ज्या सुरुवात करतो त्याच्यामध्ये मग ते इन ब्रॅकेट आपण ज्या गोष्टी लिहितो की कलाकाराचे भाव, त्याचे अनुभव आणि एक्सप्रेशन त्या डायलॉगला काय असले पाहिजेत, मध्यांतर म्हणा, हे कसं तुम्ही डोक्यामध्ये ठेवून म्हणजे कसं लिहिता? त्याचं गणित ते कसं तुम्ही? मी ते बरोबर, तुझा प्रश्न चांगला आहे. मी ज्यावेळी लिहायला सुरुवात केली मी नुसतं लिहत गेलो. आणि नंतर ते नाटक कमलाकर बोरकर माझा मामे भाऊ ॲक्च्युली नात्याने, पण माझ्यापेक्षा खूप अनुभवी, त्याची 40 नाटकं बाजारात होती त्यावेळेला. ओके. तेव्हा मी पहिलं नाटक लिहिलं. तर ते नाटक त्यांच्या वाचनामध्ये आलं. तर त्या माणसाने मला आपल्या घरी तेव्हा ते दादरला गोखलेवाडीत राहायचे. अच्छा. घरी बोलवलं आणि मी गेलो.
तर मला त्यांनी सांगितलं तू हे लिहिलंयस ना ह्याच्यात बरेच प्रकार आहेत, तू नुसतं लिहित गेलायस, अजून याला म्हणजे सुधारलं पाहिजे. तर त्याने मला 2-4 गोष्टी सांगितल्या. एक तर मांडणी, नाटकाची मांडणी, परत ह्याच्यात काय कथानक आहे, कथानकाची मांडणी, पुन्हा कलाकारांची मांडणी, हे सगळं जुळून आलं पाहिजे. बरोबर. उगाच कुठला जरी कलाकार नको त्या वेळेला तिथे येतोय, त्याची गरज नाही आहे त्या पात्राची. ते पात्र का आलंय, कशासाठी आलंय, हे सुद्धा लेखकाला माहीत पाहिजे स्वतःला, तेव्हा तो नीट लिहू शकतो. कथा कशी आहे, कथा कुठे वळवायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या माणसाने मला सांगितल्या. परत मग मी आघात लिहिलं सेकंड टाईम. आणि नंतर ते नाटक घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी नाटक पहिलं वाचलेलं होतं. ज्या दिवशी मी गेलो तेव्हा त्यांनी टेबलावरती ना त्यांची 40 नाटकांची पुस्तकं ठेवली होती आणि माझी वही ठेवली होती आघातची. मला समजे नाही की हा प्रकार काय. म्हणलं दसरा पण नाही की भाऊ पुस्तकाची पूजा करायची, असा काय प्रकार नाही. ते दिग्विजय मिलला कामाला होते. अच्छा. आणि शनिवारच्या हाफ डे असायचा मिलला. हाफ डेनी ते आले, जेवलो बिवलो आम्ही. नंतर मला हे काय कळलं काय तुला? बोललो नाही, ही 40 नाटकं माझी आहेत, आज बाजारात आहेत आणि तुझं नाटक बाजारात नाही आलंय, तू लिहिलंयस, माझ्याकडे वाचायला दिलं होतं, मी तुला काय आयडिया सांगितल्या काय करायचं ते तू केलंस, परत नाटक लिहिलंस, पण ह्या एका नाटकापुढे ही 40 नाटकं फेल आहेत. एवढं हे नाटक जबरदस्त आहे. अच्छा. म्हणजे एका लेखकाने त्या नाटकाला दिलेली पोचपावती आहे ती. हो. त्यांनी सांगितलं की असे कलाकार तगडे मिळाले पाहिजे याला. हे व्यावसायिकला सुद्धा नाटक काढू शकतोस तू जर कोण मिळाला तर. दिग्दर्शक चांगला मिळाला पाहिजे, कारण लेखक हा लिहित जातो, त्याच्या डोक्यात असतं ते, पण ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं काम अभिनेता करतो. पण दिग्दर्शक जो मधला दुवा आहे, लेखक आणि अभिनेता ह्याच्यातला मधला दुवा, त्याला बरंच काय करायचं असतं. अच्छा. त्याला नुसतं नाटक त्याला जवळजवळ 2-3 वेळा तरी त्याला वाचावं लागतं. तो कसा 1 पाटी आहे, 2 पाटी आहे, 3 पाटी आहे, त्याप्रमाणे तो वाचतो. त्याच्यानंतर त्याच्यात काय खटकत असेल तर लेखकावर बसून त्याच्यावर चर्चा करून ते त्याला पाहिजे तसं तो करून घेतो. कारण त्याला काय असतं, मूळ संहिता ही लोकांपर्यंत पोचवायची आहे आणि ती लेखकाची संहिता दिग्दर्शकाच्या कल्पनेतून पोचवायची आहे. त्यामुळे त्याला ते करावं लागतं. आणि ते पोचवणारा अभिनेता, नटसम्राटमध्ये त्यांचा डायलॉग आहे की आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणार आहे. मग त्याच्याकडचा माल ह्याच्याकडे आल्यावर हा त्या मालाला आणखीन जे काय प्रोसेस करतो ते पोचवण्याचं काम तो अभिनेता करतो. अच्छा. तर ते चांगलं पोचलं पाहिजे असेल तर मुळात तुमचं लिखाण चांगलं चांगलं असलं, त्याच्यानंतर दिग्दर्शक चांगला पाहिजे, बरोबर, त्याला न्याय देणारा. त्यालाच जर काय कळलं नाही तर तो त्या अभिनेत्याला काय समजून सांगणार. हे आणि अभिनेत्याकडे पण ती जाण पाहिजे. बरोबर. नुसतं मला हिरो, काही असे बघितले माझ्या आयुष्यात बरेच येऊन गेले, मला हिरो करा, मी नाटकाचा खर्च करतो, मला विलन करा, पण ॲक्च्युली हिरो आणि विलन याचा अर्थच त्यांना माहीत नसतं. असे प्रकारचे लोक बघितले. काही कलाकार माझ्या हाताखाली असे पण येऊन गेले की आपण बोलतोय एकमेकाचे जे एक्सप्रेशन होत आहेत त्याच्या चेहऱ्यावर माशी सुद्धा हलत नाही. असे कलाकार माझ्या हाताखाली येऊन गेले आहेत. पण इलाज नाही, बरोबर, त्यांना स्वीकारावे लागतात. करेक्ट. कारण ते हौशी कलाकार नाहीत, आपला हे व्यावसायिक कलाकार नाही, सॉरी हौशी कलाकार आहेत. आणि त्यांच्या संस्थेमध्ये जे उपलब्ध आहेत तेच आपल्याला मिळणार आहे. बरोबर. बाहेरचा माणूस ते घेत नाहीत, त्यामुळे ते सगळं आपल्याला जुळवून आणावं लागतं. करेक्ट. म्हणजे नुसतं दिग्दर्शक म्हणून नाही तर त्या संस्थेचाच कोणतरी एक भाग आहे, अशा प्रकारे वागावं लागतं तिथे. अच्छा. म्हणजे मग आता तुम्ही हे जे आघात नाटक जे लिखाण केलं त्याचं, आणि मग त्याचा पहिला प्रयोग तुम्ही केव्हा उतरवला होता आघात नाटकाचा? पहिला प्रयोग आम्ही जेव्हा केला तो प्रयोग चांगला झाला. अप्ती कांबळी होते नेपथ्य आणि लाईट्सला, आणि त्याच्यात मी तो कुमार साहेब नाही केला होता, मी त्याच्या अनंतराव केला होता. कुमारला दुसरी व्यक्ती होती, तो आपल्या गोदरेजलाच कामाला होता, दत्ता देवाळे म्हणून, अभिनय वगैरे चांगला करायचा तो माणूस होता. आणि अप्ती कांबळीने त्या नाटकाला शेरा मारला होता. एक कुमार आणि अनंतराव या 2 माणसांनी नाटक असं वर नेलं आहे. नाटक चांगलं आहे पण बाकीची पात्रं थोडी कमी पडली आहेत असं त्यानं. आणि त्याच्यात काय झालं, नेमकी त्या दिवशी पाकिस्तान इंडियाची मॅच होती. अच्छा. त्यामुळे पहिल्याच नाटकाला आम्हाला असा फटका बसला ना की परत उभे राहू की नाही याची गॅरंटी नाही.
अशा प्रकारे. आणि ते आम्हाला, आणि निर्माता म्हणून तुम्ही उतरता तेव्हा हे सगळं गणित तुम्हाला जमलं पाहिजे. बरोबर. दिग्दर्शक लेखक आपली कामं करतात, पण त्या निर्मात्याच्या डोक्याला त्याच्यापेक्षा जास्त हो, ताप बरोबर. असतो. एवढा तो पैसा मला आपण तेव्हा लावला. अनुभव आला, कारण तेव्हा निर्माता पण होतो मी. अच्छा, हा. तो निर्माते पण होता. तो सुद्धा अनुभव घेतलाय. म्हणजे त्या काळामध्ये जवळजवळ आघात आणि दुसरं प्रेमाला अपमान आहे, 2 नाटकाला मिळून 6 ते 7 लाखाला मी लॉस केलं होतं बापरे. त्यावेळेला. म्हणजे आता त्याचे करोडाच्या घरात किंमत असेल. हो हो. मला एक असं कुतूहलाने एक प्रश्न विचारावा असं वाटतं. समजा आता आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर असे जे नवीन असे जे ॲक्टर आहेत, रायटर आहेत, ज्यांना लिखाणाची आवड आहे, आणि तर ती जी प्रोसेस मला जाणून घ्यायची, की एखादं नाटक जर मी लिहितोय तर मग ते सेन्सरला जाण्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंतचा जो प्रवास असतो तो एकंदरीत कसा असतो, मला जरा टप्प्याटप्प्यात सांगा ना समजावून. म्हणजे आय थिंक जे नवीन रायटर आहेत त्यांना पण मे बी कळेल की काय कसं केलं पाहिजे. नाही, ॲक्च्युली काय माहिती आहे, पहिलं तुमची कथेमध्ये जान असली पाहिजे. बरोबर. कथेमध्ये तुमच्या काहीतरी असलं पाहिजे, बरोबर. तेव्हा तुम्ही पुढचे भाग सगळे लिहू शकता. अच्छा. कथा, पटकथा आली त्याच्यात, अच्छा. पात्र कुठली, जी मेन पात्र आहेत तुमची त्याला पूरक पात्र कुठली पाहिजे असतात. ओके. किंवा उगाच आपलं एखादं पात्र घुसवलं आहे. आता एक सध्या मध्ये मला अनुभव आला होता. हौशी एक दिग्दर्शक आहेत, नाव नाही सांगत. त्या माणसाने काय केलं, आता एक नाटक आहे लिहिलेलं, त्याच्यात 7 पात्र आहेत. बरोबर. नाही, ह्याच्यात 2 पात्र वाढवा. अरे पण त्या नाटकाच्या कथेत ती पात्र बसत नाहीत, 2 कशासाठी वाढवायची? बरोबर. त्यांच्या मंडळात माणसं जास्त आहेत. अरे मंडळात माणसं जास्त आहेत म्हणून तो लेखक आपल्या नाटकाची चिरफाड करेल उगाचच. आणि मग ती कथा कुठल्या कुठेच आहे. बरोबर. आणि पहिलं त्यामुळे हे करत नाही. तुम्हाला नाटक नाही घ्यायचं असेल नका घेऊ, घरात पडून राहिलं तरी चालेल, पण लिहिलेल्या कथेचं वाटोळं नाही मी करत. बरोबर. दुसरं म्हणजे काय, कथा तुम्ही निवडलीत, त्या कथेवर तुम्ही पहिला अभ्यास केला पाहिजे. मी जे लिहिणार आहे ते खरंच काम करणाऱ्या पात्रांना, दिग्दर्शकाला ह्यांना आधी रुचेल का, त्यांना रुचलं तर रसिकांपर्यंत ते व्यवस्थित जाईल का. आणि त्याचं नाटक तुम्ही जे लिहिताय किंवा काही कुठलंही नमन लिहिताय, दशावतार लिहिताय, काही, तर त्याच्यातून समाजाला तुम्ही काय देणार आहात. बरोबर. हा, तो विषय त्याच्यात नसेल तर नुसतं आपलं एखाद्या प्रणय याच्यावरती नाटक लिहिलंय काय वगैरे, प्रेमाचा संदेश काय देणार तुम्ही लोकांना. बरोबर. पण ठीक आहे, तो दिलात, पण त्याच्यातनं काय देताय तुम्ही, समाजाला काय 2 भाग दाखवताय का, एक प्रतिष्ठित वर्ग, एक दुसरा खालच्या वर्गात, असं काहीतरी आहे का तुमच्यात. किंवा त्या प्रेमाच्या ह्याच्यातून 2 धर्माची माणसं आहेत का ती, नेमका संदेश काय आहे तुमचा. एखादं सस्पेन्स नाटक लिहायचं म्हणून लिहिलंय आणि ते नाटक त्या टॅबलाभोवतीच फिरते, पण त्याच्यातनं काय बाहेरच येत नाही आहे. सस्पेन्स काय ते लोकांना कळत नाही. शेवटी काय होतं, बाहेर पडताना माणसं एकमेकाला विचारतात त्याच्यात नक्की सस्पेन्स काय होतं असे प्रकार होतात. मग कॉमेडी लिहिलं म्हणजे प्रत्येक जे काय तुम्हाला लिहायचं आहे ना, ते तुम्हाला पूर्ण विचार करून त्या गोष्टी करायला लागतात. बरोबर. तेव्हा मी असं सांगेन की आता लेखक बरेच झाले आहेत बाजारात, खूप. आता तर आपले महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज ह्याच्यावर दिवसाढवळ्या कादंबऱ्या येतात, दिवसाढवळ्या. 350 रुपयात पुस्तक, 400 रुपये. म्हणजे आता ते लोक कुठनं आणतात सगळं जमवून आणि कुठून लिहितात त्यांनाच माहिती. पण त्यातलं किती खरं किती खोटं ह्या गोष्टी पण आहे. कारण मी स्वतः आता ऐतिहासिक नाटक लिहितो, बरेच वाचन करतो, तर खूप डोकेफोड करावी लागते त्या गोष्टीसाठी. म्हणजे तुम्ही सामाजिक लिहा, ऐतिहासिक लिहा, भावनिक लिहा, विनोदी लिहा, पण तुम्ही काय लिहिता हे पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. आणि मग तिथून मग ते सेन्सरपर्यंत. सेन्सरला गेल्यानंतर सेन्सरमध्ये आत्ताच मला अनुभव आलाय छत्रपती संभाजीवरून 5 महिने त्या लोकांनी नाटक रखडवलं. बरं, नाटक रखडवलं तुम्ही, ठीक आहे, मग त्याच्यातलं तुम्ही काय कट केलं आहेत. म्हणजे मला असं सूचित करायचं आहे, सेन्सॉर बोर्डाचे लोक जे असतात ना, त्यांच्याकडे आपण स्क्रिप्ट दिली ते नाही चेक करत. चेक करायला ते कोणाकडे तरी जातं. आता सपोज तुझ्याकडे आलंय चेक करायला, तुला इतिहासच माहिती नाही, तू काय चेक करणार आहेस. म्हणजे त्या लोकांनी पहिल्यांदा मी असं सांगेन की सेन्सॉर बोर्डाने ज्या माणसाकडे तुम्ही देणारच ना चेक करायला, त्या माणसाला ते इतिहास माहीत आहे का, भूगोल माहीत आहे का, जी गोष्ट देताय ती त्याला माहिती आहे का, हे आधी चेक करा. नाहीतर त्याला अर्धवट कुठेतरी माहिती असते आणि तो मग ते अडवून धरतो. बरोबर. असं होता कामा नये. कारण लेखक कोणी लिहितो, मी काय दुसरा कोणी, तो विचार केल्याशिवाय लिहित नाही. बरोबर. कुठलीही गोष्ट. आणि जर ते चुकीचं आहे तुम्ही सिद्ध करताय तर तुम्ही तसं दाखवा ना की हे चुकीचं आहे म्हणून. तर सेन्सॉर बोर्डला जाताना
नाटक एकदा लिहून झालं की मला असं वाटतं नवीन लेखक असतील किंवा जुने लेखक करत होते, नवीन लेखकांनी पण ते करावं. कारण ते नाटक ना नाट्य क्षेत्रातल्या काही अशा लोकांना ते वाचून दाखवायला पाहिजे. अच्छा. 2-3 वेळा त्याचं वाचन व्हायला हवं. तेव्हा त्या लोकांकडून काय अभिप्राय येत आहेत, अभिप्राय येतात. करेक्ट. ते लोक काय सुचवत आहेत त्याप्रमाणे त्या नाटकात बदल करता येईल. अच्छा. आणि आपण काय करतो, लिहिलं चल टाक सेन्सॉरला. अच्छा. तसं न करता ते जर 10 लोकांच्या हाताखालून गेलं ना नाटक, तर ते नाटक एकदम पूर्ण होणार असं मी म्हणत नाही, परिपक्व होईल असं नाही, पण बराचसा बदल होईल त्याच्यात. जे प्रसंग आपण लिहितोय लेखक म्हणून, पण आपल्याला त्याचा कधी कसा लिहित जातो, त्याचं काय भान राहत नाही आपल्या लिखाणाचं. मग ते कुठेतरी त्याला आळा बसेल आणि चांगली कलाकृती आपल्याकडून बाहेर पडेल असं मला नवीन लेखकांना सांगायचं. नाही, कारण की कसं आपलं लिखाण हे प्रत्येक लेखकासाठी एक बाळ असतं. आपली स्क्रिप्ट म्हणजे Yes, कारण की त्याच्यामध्ये आपण एवढं त्याला लहानापासून मोठं करतो, कारण की स्क्रिप्टची सुरुवात पासून तो शेवट, आणि आपण त्याच्यात इतके गुंतून जातो की ते रात्री झोपताना स्वप्नात पण आपल्याला ते फिरत राहतं डोक्यामध्ये. आणि काय होतं माहिती आहे, माझ्या लिखाणात कोणी फारफेर नाही करायचा असं प्रत्येक लेखक. बरोबर. मग तो दिग्दर्शक बोला ना, नाही हा भाग काढूया, की त्या लेखकाला हा दिग्दर्शकच बदली दुसरा कोणतरी आणूया. म्हणजे मी लिहिलंय ते, हे जे ऍडजस्टमेंट करायची ज्याला सवय नसे ना, तो लेखक पुढे नाही जात. अच्छा. कारण मोठमोठ्या लेखकांची नाटकं आहेत, तिथे सुद्धा तो लेखक लिहितो, दिग्दर्शक जेव्हा रचतो, त्याची रचना करतो, त्यावेळी त्याच्यात बरेच बदल घडले जातात. आणि हे काय असतं, हे मोठ्या लेखकांना माहिती आहे, पण हौशी लेखकांमध्ये आता असं झालंय ना, लेखकांचं पीक आलंय. जो उठतो त्याला वाटतं मला नाटक लिहिता आलं पाहिजे. आणि काय असतं, सरस्वती प्रत्येकाकडे असते, प्रत्येकजण शिकलेला आहे, न शिकलेला सुद्धा त्याच्याकडे पण सरस्वती असते. पण ती सरस्वती माता तिचे शब्द कसे वापरावे हे ज्याला कळते तोच लेखक होऊ शकतो चांगला. बरोबर. माझ्या मते. नाहीतर काय, तू लिहिला म्हणून मी पण लिहिलंय, म्हणजे मी कुठेतरी माझं एकदा नाव आलं पाहिजे की लेखक. मग काय लिहिलंय त्याला काय अर्थ असला नसला तरी चालेल, असे बरेच आता निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज ही जी तुम्ही आता स्क्रिप्ट लिहिलीत, त्यावर रिसर्च करताना तुम्ही कशा पद्धतीने इतिहास म्हणजे, कारण की आपण शाळा सोडल्यानंतर आपला इतिहासाशी ऑलमोस्ट आपला संबंध तुटून जातो, आणि मग तुम्ही म्हणजे तेच एक नाटक आणि त्यालाच अनुसरून अशी भरपूर नाटक तुम्ही आतापर्यंत लिहिली आहेत. तर तुमची प्रोसेस काय असते, की कशा पद्धतीने तुम्ही रिसर्च करतात त्या ज्या एका विषयाला घेऊन जर नाटक लिहिलं? आता इतिहासाच्या बद्दल बोलायचं ना, शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, किंवा लेटेस्ट मी आता लिहिलंय मोहम्मद कुली खान. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे, माझं ते नाटक 2-3 लोकांनी वाचलं, पण त्याला मोहम्मद कुली खान कोण हाच माहिती नाही. अच्छा. इथून सुरुवात आहे. ओके. त्यांनी मला एकाने विचारलं, तुम्ही मुसलमानावर का नाटक लिहिलंय? अरे बाबा, ते मोहम्मद कुली खान हे नेताजी पालकरांचं नाव आहे. अच्छा. असं कसं? अरे बोल, त्यांनी धर्मांतर केलं ना. मग असं धर्मांतर केलेल्या माणसावर तुम्ही नाटक का लिहिलं? आणि मी जेव्हा त्यांच्यावरची कादंबरी वाचली तेव्हा मला कळलं की ते धर्मांतर त्यांनी का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, हे सगळं नाही आहे कुठे दाखवलेलं. त्या कादंबरीला आहे, अग्निपंखमध्ये. अच्छा, अग्निपंख. हां, त्या कादंबरीत ते सगळं त्यांनी डिटेल लेखकाने सगळं जमवून, त्यांनी सांगितलं मी बरेच सगळीकडे प्रूफ जमवले, मग ही कादंबरी लिहिली आहे. अच्छा. एखाद्या माणसावर आपण लिहितो कुठल्याही वैयक्तिक, मग ते शिवाजी महाराज असो, महात्मा गांधी असो, बाबासाहेब आंबेडकर असो, किंवा आणखीन कोणी असो, हिटलर असो, मग त्याचं पूर्ण चरित्र वाचल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर लिहू शकत नाही. मग त्याच्यात चांगलंही असेल, वाईटसुद्धा असेल. पण इथे संभाजी महाराजांच्यात गंमत काय आहे, जेवढी मी पुस्तकं वाचली 4-5, त्यातल्या तर दोघांची नावं मला आठवत आहेत. म्हणजे ती पुस्तकं आता जास्त प्रचलित आहेत, छावा आणि संभाजी, विश्वास पाटलांची कादंबरी. त्याच्यानंतर आणखीन 3 कादंबऱ्या वाचल्या. त्या तिघांच्याही 5 जणांच्याही लिखाणामध्ये जमीन अस्मानाची तफावत आहे. अच्छा. छावामध्ये संभाजी महाराज चांगले पण दाखवले आहेत, आणि काही ठिकाणी संभाजी महाराजांनी काय निर्णय घेतले ते चुकीचे होते असंही दाखवलं आहे. बाकीच्यांच्या ह्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये त्यांची प्रशंसा आहे, आणि एकाच्यामध्ये नाही, ते शहाजीराजांसारखे होते. म्हणजे शहाजीराजे नाचगाणं बघायचे, कधीतरी दारू प्यायचे. मग ते त्यांच्यात ते आलं का, कारण ते जास्त करून मोगलांच्या, आदिलशहाच्या, कुतुबशहाच्या ह्यांच्यात त्याने नोकऱ्या केल्या जास्त.
आणि तो जो त्यांचा जो रिवाज आहे तो थोडाफार येणं साहजिक आहे. पण शहाजीराजांच्या मनात स्वातंत्र्याची प्रेरणा पहिल्यापासून होती. त्यांनी तसा प्रयत्न पण केला होता, पण तो झाला नाही, सफल नाही झाला. मग त्यांना असं वाटतं माझ्याच घरातल्या कोणीतरी स्वराज्य निर्मिती करावी. आणि मग शिवाजी महाराजांनी केलं. त्याला मूळ सपोर्ट शहाजीराजांचा जास्त होता. त्यांनी आपली काही माणसं त्यांना दिली, दादोजी कोंडदेव असे बरेच लोक दिले. त्या लोकांच्या ह्याने त्यांनी ते स्वराज्य उभं केलं. तर वाद कुठे संभाजी महाराजांचं काय होतं, संभाजी महाराजांना ते मान्य होतं हे श्रींचं राज्य आहे. पण या श्रींच्या राज्यात आता जे घोटाळे होतात तसे पूर्वी व्हायचे. त्यावेळेला रुपया मिळाला शेतसाराचा किंवा दुसरा कुठलाही आला पैसा, तर त्यातले 8 आणे श्रींच्या पेटीत जात होते आणि 8 आणे अष्टप्रधानांच्या खिशात जात होते. आणि ते त्याने उघड करून दाखवलं शिवाजी महाराजांना, हे असं चाललंय. मग तुम्ही श्रींचं राज्य कसं बोलता. आणि हे जे वादविवाद होते अष्टप्रधानांना कळून चुकलं होतं की हा माणूस जर छत्रपती झाला तर आपल्या पायाखालची जमीन काढून घेण्यात येईल. तेव्हा हाच छत्रपती होता कामा नये कुठल्याही परिस्थितीत. त्याच्यासाठी त्यांनी बाप बेट्यांमध्ये पण एवढं म्हणजे रामायण जमा करून ठेवलं ना की बाप म्हणून शिवाजी महाराजांना त्यांना कधी त्यांच्याकडे बघता आलं नाही. त्यांना छत्रपती म्हणूनच त्यांच्याकडे बघावं लागलं. म्हणजे आणि संभाजी महाराजांना त्यांचा म्हणजे काय म्हणतात ना स्वभाव हा वेगळा होता. कोणालाही मदत कर हे कर, पण त्याचे काय परिणाम होतील, आपल्या विरोधात आहेत ते त्याचा काय प्रचार करतील हा त्यांनी कधी विचारच नाही केला. असं व्यक्तिमत्व ह्या लोकांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. पण शंभूराजे सिरियल जेव्हा आली त्या लोकांनी कुठून बरेचसे शोध करून बऱ्याच गोष्टी दाखवल्या आणि मग ते लोकांना कळलं की संभाजी महाराज ॲक्च्युली काय होते. पण तसं बघितलं तर 9 वर्ष त्यांनी राज्य केलं शिवाजी महाराजांच्या नंतर. 9 वर्षामध्ये 240 लढाया ते हे लढले आणि त्यातली एकही लढाई ते हरले नाही. शेवटची लढाई ते हरले कारण ते फंदफितरूमुळे पकडले गेले. नाहीतर औरंगजेबाला ते भारी होते. ते घडत नसतं तर औरंगजेब मेला असता आणि सगळ्या देशभर भगवी निशाणा लागले. तो वेगळं होता भाग. पण घडणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्यांना तेच त्या नाटकात मी तेच दाखवलं आहे छत्रपती संभाजीमध्ये. त्या नाटकाची सुरुवातच फ्लॅशबॅकने आहे. आणि त्यांना पकडल्यानंतर काहीतरी 10-12 दिवस झालेले असतात आणि त्यांचे डोळे काढलेले असतात. कलुषा कब्जीला त्यांनी तोपर्यंत मारलेलं असतं आणि ते तुरुंगामध्ये त्यांना आठवतं की आपण काय केलं, आपण काय होतो. आज आबासाहेब असते तर आपल्याबद्दल त्यांचे काय विचार असते. आणि त्यावेळेला मग पार्श्वसंगीत दाखवायचं आहे, वाऱ्याचा आवाज वगैरे. आणि तो जेल जो असतो तो बांबूचा असतो. बांबूच्या याचा बनवलेला. त्याच्यातनं तो वारा येतो आणि वाऱ्याच्या पाठोपाठ महाराजांची एंट्री दाखवली आहे शिवाजी महाराजांची डायरेक्ट जेलमध्ये. आणि मग ते त्यांचं बाप बेट्यांचं बोलणं होतं. ते बोलतात तुझी चूक नाही, तू जे वागत होतास ते बरोबर होतं, पण मला माझी बाजू सोडता येत नव्हती. मला कळत होतं की हे चुकीचं करतायत, पण मी त्यांना रोखू शकत नव्हतं. कारण का ज्यावेळी मी स्वराज्य निर्मिती केली त्यावेळी हेच लोक माझ्या उपयोगी पडले होते. त्यामुळे त्यांच्या घोटाळा प्रकरणाकडे मला कानाडोळा करावा लागला. ते आजकालचे पंतप्रधान वगैरे जे असतात ते पण तेच करतात. कोणी असो, कुठलाही पक्ष असो, सगळेजण घोटाळे करतात. आणि हे घोटाळा पद्धत आपल्याकडे तेव्हापासून चालू आहे, आताची नाही. तर त्याच्यानंतर ते सांगतात की माझी आई मला लहानपणी अंगाई गीत म्हणायची, तर मी ते गीत तुला म्हणेन, तुला सुखाने झोप यावी असं मलाही वाटतंय. आणि मग ते गीत म्हणतात, तिथे तो फ्लॅशबॅक संपतो आणि नाटक चालू होतं. सुंदर असं नाटक आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी बरेच पोवले, मला जेवढं कळलं तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण मला असं वाटतं विश्वास की ते बाहेर आलं ना नाटक तर लोकांना ते भावेल. नाही, आता तुम्ही एंट्री जी सांगितली तीच एवढी एकदम अशी इमोशनल आणि एकदम. आणि 2 ठिकाणी वाचल्या, ते पहिलाच प्रवेश फक्त वाचलाय, तर ते लोक वाचूनच ते लोक हे झाले, म्हणजे जबरदस्त नाटक आहे एकदम. पण आता तिथे
तुमची कलाकृती किती मोठी असली तर पैसा पण तेवढाच पाहिजे ना. पैशाशिवाय कुठली सोंग उभी करता येत नाही करतायत. तर मुळात मला जाणून घ्यायचं, आता तुम्ही आय थिंक 74 का 64 नाटक तुम्ही दिग्दर्शन केलेत. 75 हां, 75 नाटक दिग्दर्शन केलेत. 64 वर्ष झाली मला आता. अच्छा, 64 वर्ष तुम्हाला नाट्य क्षेत्रामध्ये क्षेत्रात झालीत, झाली. करेक्ट. आणि 75 नाटक तुम्ही दिग्दर्शन केलेत. अभिनेता म्हणून पण तुम्ही काम केलंय. तर मुळात याची सुरुवात कधी आणि कशी झाली ते मला फक्त जाणून घ्यायचं आहे. माझ्या घरातूनच सुरुवात झाली. हम्म, कारण माझे वडील यशवंत भिकाजी शिवणकर हम्म. हे स्वतः मोठे अभिनेता होते, अच्छा. लेखक होते. त्यांनी एक नाटक लिहिलंय, हम्म, गाताई बंधू प्रीतीची, हम्म, आणि ते हौशी रंगमंचावर बरंच चालतं. हम्म, दिग्दर्शन त्यांनी बरीच केलेत. हम्म. पण त्यांची सुरुवात जी झाली ना ती स्त्री भूमिकेपासून. अच्छा. आता माझ्याकडे मी त्यांचा फोटो बिटो आणला असता तुम्ही बोललातच नसतात हे तुमचे वडील आहेत. पण एवढे ते दिसायला सुंदर होते आणि माझा चेहरा वेगळा आहे हां बराच. पण त्यांच्यावर मी विसरला सगळीकडे जायचो. हम्म, त्यामुळे मला उत्सुकता होती की हे काहीतरी वेगळं आहे, हे आपण शिकलं पाहिजे. हम्म. आणि म्हणतात ना रक्तात आहे त्यामुळे ते आलं. बरोबर. माझा मुलगा पण त्याने एकच नाटक केलं कॉलेजच्या ह्याच्यामध्ये, हम्म, ह्याला असताना रुपारेलला होता त्यावेळेला एक नाटक केलं. त्याने स्वतः लिहिलं होतं, स्वतः दिग्दर्शन केलं, अच्छा. भूमिका पण केली. आणि सुलभाताई देशपांडे ह्याला आल्या होत्या आपला बक्षीस वितरणाला. हम्म. त्यावेळी त्यांनी ऑफर केली होती आविष्कारला जॉईंट होऊन. अच्छा. पण आमच्या घरातून त्याला विरोध झाला, म्हणजे काकीचा हां. आणि माझ्या मुलीचा प्रियंकाचा. हम्म. तिने सरळ सांगितले हे भिकार धंदे आजोबांनी बाबांनी केलेले आहेत, ते तू करायचे नाही, तू तुझा अभ्यास कर. आणि म्हणून तो आज मार्केटिंग मॅनेजर आहे. अच्छा, म्हणजे आणि दुसरं म्हणजे आता तो स्वतः बासरी वाजवतो, अरे वा, मस्त. गिटार शिकतोय. हम्म, पण ते नाटकाचा वेळ आहे थोडं तरी अंगात, पण आता वेळ मिळत नाही. बरोबर. पण माझ्यापर्यंत ते स्टॉप झालं, पुढे नाही गेलं. पण वडिलांकडून मी दिग्दर्शन काय असतं, हम्म, लिखाण पण त्यांचं नाटक वाचूनच मला स्फूर्ती आली होती खरी लिखाण करायची. हम्म. आणि दुसरं म्हणजे नाटकात काय काय बाजू असतात, नेपथ्य, हम्म, कपडेपट, हम्म, मेकअप, हम्म. या सगळ्या गोष्टी त्यांचा गरीब काहीतरी असं नाटक होतं, गरिबाचं दान, हम्म. खूप जुनं. त्या नाटकात त्यांनी शेवटची स्त्री भूमिका केली होती. अच्छा. म्हणजे त्यावेळेला ते पातळ नेसणं, हम्म. डोक्यात ती वेणी कशी घालतात येते, अच्छा. म्हणजे त्यांना स्पष्ट बघितलं होतं मी स्त्री भूमिकेमध्ये. आणि नंतर त्यांचं पहिलं पुरुष एंट्री त्यांची देबंदशाहीमध्ये खंडोजी. अच्छा. त्याच्यात त्यांनी पहिला खंडोजी केला. दिग्दर्शक होते भाई सावंत. हम्म, कलाकार स्टुडिओ याचा राजा मयेकरांचा, हम्म. राजा मयेकर वगैरे त्याच्यात काम करायचे, मोठे मोठे लोक होते. आणि हौशी रंगमंचावर ह्यांना स्पर्धेमध्ये ते नाटक केलं होतं. हम्म. त्या लोकांनी 1952ला राज्य नाट्य स्पर्धा, दुसरी राज्य नाट्य स्पर्धा, आणि त्याच्यात त्यांना अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं अरे वा. त्या भूमिकेसाठी. पण त्यांच्या जोडीला विजयाबाई खोटेंना पण पारितोषिक मिळालं होतं, लंकेची पार्वती, अच्छा. त्या नाटकाला आत्माराम मेंढेच्या. ओके, म्हणजे मग ते वडिलांपासूनच त्यांना विभागून दिलं होतं. करेक्ट. त्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रात आलो. वयाच्या 6व्या वर्षी पहिलं नाटक माझं बेबनशाही, अच्छा. बालशिवाजी केला होता मी. अच्छा. आणि हम्म, त्याचं सांगायचं म्हणजे ना, मला त्यावेळेला मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी लहानपणी मिळाली. अरे वा. कारण त्याच्यात संभाजी स्वर्गीय नानासाहेब फाटक होते हम्म, स्वतः, मास्टर दत्ताराम बापू खंडोजी होते, चित्तरंजन कोलटकर खंडोजीला होते, दुर्गाबाई खोटे, सरस्वतीबाई बोडस आणि ललिता केंकरे, या 3 जणी 3 प्रयोगाला 3 येसुबाई होत्या. हम्म. एका प्रयोगात बाबांनी पण खंडोजी केला होता. अच्छा. त्यावेळी मास्टर धुमाळ होते, हम्म, धुमाळनी कब्जी केला होता. म्हणजे मी बेबनशाही जेवढं बघितलंय हम्म. त्याच्यात धुमाळसारखा कब्जी आतापर्यंत कोणाचाही बघितला नाही. एवढं खतरनाक कब्जी करायचे ते. म्हणजे तुमच्या म्हणजे लहानपणापासून म्हणजे अभिनय, दिग्दर्शन, लिखाण हे सगळं तुम्ही हा. अक्षरशः भिनलं होतं तुमच्या रक्तामध्ये. आणि म्हणजे मी नंतर ज्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केले, बऱ्याच लेखकांची भेटी पण झाल्या. त्यामुळे लिखाण कसं करावं हम्म, हे त्यांच्याकडनं काय शिकलो. हम्म. दिग्दर्शकांकडून
बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, मोठमोठे दिग्दर्शक. अच्छा. पण माझ्या आयुष्यात आलेले 2 दिग्दर्शक फक्त म्हणजे माझे गुरु म्हणून मी त्यांना मानतो. एक भाई सावंत आणि दुसरे श्याम मांजरेकर. कारण त्या दोघांकडून ना भावभावना कशा बोलायच्या, तो प्रसंग काय आहे, मग तिथे तुमच्या आवाजाची पट्टी कुठे राहिली पाहिजे, डायलॉग कसे बोलले गेले पाहिजे, ते आपल्याकडून त्यांच्याकडे जेव्हा जात आहेत तेव्हा त्या लोकांना त्या डायलॉगमध्ये खेचण्याची ताकद तुमच्या अभिनयात असली पाहिजे. ह्या गोष्टी त्या लोकांनी शिकवल्या. अच्छा. मांजरेकर भेटायच्या आधी मी दिग्दर्शक होतो, मी स्वतः पण काही गोष्टी मला माहिती नव्हत्या, त्या मांजरेकरांकडून मी शिकलो. आज ते नाही आहेत, पण त्यांनी आम्हाला बरंच काही देऊन गेलेत, ते आज आम्ही दुसऱ्यांना शिकवतो. तर काका, तुम्ही म्हणजे लहानपणापासून नाटकात काम करताय, वडिलांसोबत आहात, तर त्या ऑब्व्हियसली तुम्ही शाळेत जायचा, तर त्याचा अभ्यासावर कधी परिणाम झाला का या सगळ्याचा, की फक्त नाटक नाटक नाटक? नाही, शाळेमध्ये म्हणजे आता मी 1ली ते 7वी म्युन्सिपाल्टी शाळेत शिकलो. त्याच्यानंतर विक्रोळीला माध्यमिक विद्यालयामध्ये शिकलो. आणि दोन्ही ठिकाणी ॲक्च्युली मला आवड जास्त निर्माण व्हायला कारण फॅन्सी ड्रेस स्पर्धा. अच्छा. शाळेमध्ये भरपूर असायच्या आमच्या सगळ्या प्रकारच्या स्पर्धा. आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांमध्ये मला नाही नेहमी यम व्हावंसं वाटायचं. कारण का बाकीचे रोल आहेत ना सगळी मुलं करतात. कोण नेता बनतो, कोण शिवाजी बनतो, पण यम कोण बनायचं नाही. तर मला एकदा माझ्या टीचरने पण विचारलं होतं, तू तर यम बिम का बनतोस, रावण यम वगैरे. बोले हे रोल कोण करतच नाही ना, मला वाटतं आपण बनूया काहीतरी वेगळं. हां, काहीतरी. आणि मला बक्षीस मिळायचं. अच्छा. शिवाजी वगैरे करण्याला बक्षीस नाही मिळायचं, पण माझ्या रोलला बक्षीस मिळायचं. त्यामुळे मला वाटलं की चला ह्याच्यात काहीतरी दम आहे, आपण आतलंच काहीतरी केलं. आणि मग मी ॲक्च्युली नाटक आघात मी 25व्या वर्षी लिहिलं. पण त्यावेळेला मी एक एकांकिका लिहिली होती. ती माझी पहिली आणि शेवटची एकांकिका. अच्छा. यमराज्यातली एक रात्र. अच्छा. आणि ती शाळेसाठी लिहिली होती. तर ती एकांकिका त्या शाळेत एवढी गाजली, त्या लोकांनी नंतर सांगितलं, म्हणजे त्यांना सगळ्यांना आवडली, मुलांना पालकांना. पण प्रिन्सिपलने बोलून सांगितलं परत यातलं काय लिहित जायचं नाही म्हणून. म्हटलं का, त्याच्यात काय वावगं लिहिलं आहे का, दाखवा ना तुम्ही. तो शाळेचं दाखवलं आहे ना, मग यम कोण मी. आम्हाला असं वाटतं ना की आमचा प्रत्येक शिक्षक हा यमच आहे, त्यामुळे मी तसं लिहिलं आहे. तसं नाही लिहायचं, दुसरं काहीतरी लिहि. बोललो नाही ना, आता मला आठवत नाही. मला हे कसं आपलं प्रत्यक्ष आपल्या समोर जे घडतं ना ते लेखक लिहितो. शाळेत आलो की रोज एक सर उठतो, पट्टी घेऊन मारत सुटतो, दुसरा आहे तो दमदाटी करतो. पण शाळा आहे का गुन्हेगारांचा अड्डा आहे, म्हणून मला असं वाटलं की हे सगळे यमत दाखवूया आपण. म्हणजे प्रत्येक क्षण तुम्ही एका लिखाणात उतरवत होता. आणि मग तेव्हा मला कळलं की वास्तवता नाटकात कशी येते, तर ती अशी येते. अच्छा. पण मग तुमच्या अभ्यासावर म्हणजे असं म्हणजे अभ्यास करायची इच्छा व्हायची असं काय? अभ्यास म्हणजे मूळ जो विषय असतो ना, एक मोठा विषय गणित, आम्ही कधी हाताळलाच नाही. गणिताचा सर वर्गात आला की खिडकीतनं आम्ही 5-6 जण गोल व्हायचो बाहेर, आणि मग यायचं. तो रोज गणिताची बोंब असायची. SSCला सुद्धा 65% घेतले, तो संस्कृत घेऊन. अच्छा. गणित विषय सोडून दुसरा विषय घेतला होता. अच्छा. त्यावेळी आम्हाला कुठलाही विषय सोडा वगैरे असं होतं. त्यामुळे गणित बोला आपल्याला हे जमायचं नाही, हे सोडून द्यावे आपण. आणि आताही अजूनही व्यवहारात गणित माझं चुकतच असतं. त्यामुळे मला मग कोणतरी बरोबर ठेवावा लागतो, बाबा हे पैशाचं बघ कसं काय, असा प्रकार होतो. अच्छा. विषय चांगला आहे, पण काय तुम्हाला ज्या गोष्टी इंटरेस्ट आहे ना, म्हणजे राजगोसावीने नटसम्राट केला, त्यावेळेला पहिल्या शोला मी गेलो होतो बघायला कसं करतात ते. आणि तिथे रमेशदेव आले होते नाटकाला. तर एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, सर तुम्ही सुद्धा ह्या इंडस्ट्रीतले मोठे कलाकार आहात, नाही वेगवेगळे रोल तुम्ही केलेले आहेत, मग तुम्ही हा रोल का नाही करत. त्याने एका वाक्यात उत्तर दिलं होतं, ज्या गावाला आपल्याला जायचं नाही ना त्या गावचा पत्ता कधीच विचारायचा नसतो. मग ते लक्षात ठेवलं मी. म्हणून नाटक लिहिताना त्याचा उपयोग मला बराच वेळा झाला. अच्छा. तुम्ही खलनायक दाखवताय, मग तो का दाखवताय, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, ते पात्र तिथे हवंय का. बरोबर. नको आहे, पण नाटकात खलनायक पाहिजे. म्हणजे बऱ्याच हौशी लेखकांच्या बाबतीत असं बघितलेलं आहे मी. नोकर हवा, कशाला, चहा आणली, पाणी आणलं. तुम्ही ह्या गोष्टी
अवॉइड करा ना. बरोबर हे नाटकात नको. नाटकाचं कथानक काय, बरोबर. त्या कथानकाप्रमाणे पात्र चालली पाहिजेत तुमची. मला ना यायचं आहे तुमच्या काही बऱ्याच नाटकांबद्दल बोलण्यासाठी, पण मला आधी हे एक जाणून घ्यायचं की बघायला प्रेक्षकांना हे आवडेल की एवढे मोठे लेखक आहेत, त्यांच्याही आयुष्यात शाळेमध्ये ते अभ्यासात कितपत हुशार होते जे आता लेखणीमध्ये जितके हुशार आहेत. तर वडील तुमच्यासोबत असायचे, वडिलांना माहिती होतं की तुम्हाला नाटकाची आवड आहे, पण मग जेव्हा अभ्यास तुमचं व्हायचं नाही, शाळेत काही तर मीटिंग्स अटेंड करणं किंवा काय, तर त्या गोष्टीवर कसा परिणाम घडला? म्हणजे तुमचा अभ्यास तितका आणि रिझल्ट कशा पद्धतीने? नाही, कारण का माहिती आहे, बाबाने असं ग्रेस धरून चालले होते की हा माणूस अभ्यासात एवढा झाला, ह्याच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे ते मिटिंगला यायचे. मिटिंगला आले तर ते काय, त्यांना शिक्षक लोक काय विचारायचे नाही. कंप्लेंट्स केल्या तर ते ऐकायचे, इट्स ओके, मी बघतो घरी जाऊन. आणि घरी आल्यावर काय सांगायचे, हे बघ तू अभ्यास तुझ्या पद्धतीने करतोयस कर, पण पास झाला पाहिजे, प्रत्येक वर्ष फुकट नाही गेलं पाहिजे. बरोबर. हां, मग मी ते त्यांचं काय म्हणतात ना सांगणं लक्षात ठेवलं. प्रत्येक वेळी आपल्याला वर जायचं आहे, पुन्हा मागे नाही जायचं आहे, असाच अभ्यास करत आलो मी. अच्छा. पण सरस्वती प्रसन्न असणं हा प्रकार मला वाटतं ना माझ्या लहानपणापासूनच आला आहे माझ्याकडे. त्यामुळे शिक्षण जरी तेवढं नाही झालं, भाषेचं कुठेही मला कमतरता भासली नाही. कारण मी वडील माझे हे करायचे, ग्रंथ वगैरे वाचायचे श्रावणामध्ये किंवा घरात सुद्धा आमच्या. तर ते जे वाचन होतं ना, ते शब्द कानावर ते मला जास्त उपयोगी पडलं. बरोबर. म्हणजे माझ्या लिखाणामागे जसे बाळ कोलटकर, कानिडकर हे आहेत, यांचा पगडा आहे, तसा ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास यांचाही पगडा आहे, जास्त आहे त्यांचा कानिडकरांपेक्षा वगैरे. अच्छा. म्हणजे काही उदाहरणं आपण देतो कधी कधी, मग तुकाराम महाराज असं बोलले होते असं एखाद्या वाक्यात येतं, त्याचा उपयोग होतो कुठेतरी. भाषा कशी असावी, का ॲक्च्युली आपण मराठी बोलतो ना, हे पण प्युअर मराठी नाही आहे. अच्छा. हां, आपल्या मराठीमध्ये हिंदी हे ते सगळं आणि ॲक्च्युली मराठी जी ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे ती मराठी आपण बोलतच नाही. तेवढे हार्ड आहे विषय मराठी हा, पण आपण सोपा करून बोलतो. ट्रेनमध्ये वगैरे जाताना बघतो, तो मराठी माणूस आला तर हिंदीतच बोलणार, नाही तर इंग्लिशमध्येच बोलणार, आणि मराठी बोलणार यार कशाला तू उगा नको ते भाषा घुसवून हे करतोस. म्हणजे आपल्या भाषेचा आपल्याला गर्व पाहिजे किंवा अभिमान पाहिजे, तो फार कमी आहे. आणि आपण मराठी बोलणार की समोरच्याला काय वाटतं माहिती आहे काय, हा माणूस आपल्या लेवलचा नाही आहे असं त्याला वाटतं. म्हणजे आपल्याला इंग्रजी येतं की नाही हे तो जाणूनच घेत नाही. बरोबर. कारण आपण कुठल्या देशात आहोत, स्वामी विवेकानंदांच्या देशात आहोत. ज्या माणसाने अमेरिकेत जाऊन त्या लोकांना, माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हटलं, आणि 5 मिनटं त्या माणसाला दिली होती त्यांनी, तिथे त्याने अर्धा तास भाषण केलं. मग अशा माणसाच्या देशात आपण आहोत, म्हणजे आपल्याला आपल्या कुठल्याही भाषा असो आपल्या त्याचा गर्व असला पाहिजे. बरोबर. आणि याचा उपयोग लेखकाला जास्त होतो. तुम्ही एखादं पात्र भोजपुरी लिहिलं, भैया बिया लिहिलात, मग त्याला तुम्हाला ती भाषा आली पाहिजे, अवगत असली पाहिजे, नाहीतर त्याच्यातला विनोद तुम्ही करू शकणार नाही. लिखाणामध्ये तुम्ही हिंदीत त्याला बोलायला लावणार तर तो भोजपुरी जेवढा विनोद वाटेल तेवढा हिंदीत नाही वाटणार. म्हणजे तुम्हाला नाटक लिहिताना, पात्र रचना करताना, तुम्ही जेव्हा पात्र रचना करताय तर तुम्ही बावाजी लिहिलात, एखादा मालवणी लिहिलात, एखादा चिपळूण साईडचा लिहिलात, पण ज्या साईडचा माणूस तुम्ही उभा करताय त्याची पहिली भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्या भाषेचा लय जर तुमच्याकडे आला नाही तर त्या पात्राला तुम्ही न्यायच देऊ शकत नाही. मी सॉरी तुम्हाला ब्रेक करतो, पण यालाच अनुसरून मला एक प्रश्न म्हणजे विचारायचा होता की आपण एखादं नाटक लिहायला घेतो, म्हणजे आपण त्या विषयांची निवड कशी आपण करतो की कुठल्या विषयावर नाटक लिहायचं, त्या विषयांची निवड, नंतर मग त्यामध्ये पात्रांची निवड, पात्रांची वेशभूषा, मग ते सीन 1, सीन 2 म्हणजे प्रवेश पहिला, प्रवेश दुसरा, त्यामध्ये मध्यांतर, असं म्हणजे ही जी प्रोसेस असते ती कशा प्रकारची प्रोसेस असते साधारणतः? पहिलं तुम्ही कथानक काय घेणार आहात हे महत्वाची गोष्ट. बरोबर. मग तुम्ही कथानक जर कौटुंबिक घेताय तर ते कौटुंबिकच्या वळणानच गेलं पाहिजे. बरोबर. त्याच्यात एखादा ट्विस्ट येऊ शकतो. मग एखादा समजा काय गुन्हा घडलाय किंवा घरातलं असं काहीतरी वेगळा प्रकरण आहे की त्याच्यावरनं स्फोट होणार आहे, ते होऊ शकतं. एखादा सस्पेन्स पण येऊ शकतो. पण ते जे थ्रिल तुम्ही आणणार आहात ते त्या कथानकाला पूरक आहे का
बरोबर. गरज आहे का त्याची, ती नसेल तर कौटुंबिक अंगाने जाऊ दे ना. बरोबर. असे बरेच नाटकं आहेत, बरेच सिनेमे आहेत जे कौटुंबिक अंगाने गेले आहेत आणि त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. रसिकांना ते आवडले आहेत. चांगले चांगले राजश्री प्रोडक्शनचे असे पिक्चर असायचे. अच्छा. ताराचंद्र बडजात्या यांनी कधी कुठले असं भडक चित्रपट काढले नाही. त्यांनी कौटुंबिक अंगाने सगळे चित्रपट काढले आणि सगळे चालतात ते चित्रपट. तसं एक साचा असतो प्रत्येकाचा. आता अमोल पालेकरांना जर घेतलं तर त्यांचे जे चित्रपट आहेत ना हे वास्तववादी आहेत. म्हणजे रोजच्या जीवनात मनुष्य बसला जातोय, धावपळ चालली आहे, हे ते वगैरे अशा टाईपचे चित्रपट आहेत. किंवा तो गावाला गेला आहे, तिथे मग गावचं वातावरण कसं आहे, गावातली माणसं कशी असतात, हे वास्तववादी झालं. मग तुम्हाला नक्की काय लिहायचं आहे हे तुमचं आधी ठरलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला वास्तववादी नाटक लिहायचं आहे, एखाद्या प्रश्नावर लिहायचं आहे, राजकीय याच्यावर, किंवा कौटुंबिक लिहायचं आहे. कथा तुमची मेन बरोबर असेल तर मग हळूहळू पात्र रचना वगैरे करता येते. मग त्याप्रमाणे आता गावाच्या धर्तीवर तुम्ही नाटक लिहिलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही मुंबईचे रचनेची पात्र रचना केली तर काय फायदा नाही ना त्याचा. तर गावात काय असतं, आई वडील आहेत, घरचं कुटुंब आहे, गावचा पाटील आहे, सरपंच आहे, किंवा आणखीन कोण गावकरी आहेत. मग माणूस सगळीकडे सारखाच आहे. तुम्ही मुंबईतलं वातावरण बघितलं नाही, गावचं माणसात जे गुण आहेत, दुर्गुण आणि सगुण ते सगळे सारखे आहेत. गावात सुद्धा अशी माणसं असतात. एखाद्याचं चांगलं चाललंय तर त्यांना बघवत नाही. तर त्या कथानकाला धरून तुम्हाला ती पात्र आणायची आहेत. तुम्ही एक लेखक म्हणून म्हणजे आपले कॅटेगरीज असतात लिखाणाच्या, म्हणजे नाटकाचे जे विषय असतात, लाईक कौटुंबिक म्हणा, सामाजिक म्हणा, विनोदी म्हणा, असे जे विषय आहेत, तुम्हाला एक लेखक म्हणून कुठल्या विषयावर सगळ्यात जास्त नाटक लिहायला आवडतं? ऐतिहासिक पण आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला सगळ्या विषयांवर आवडतं लिहायला की ठराविक, म्हणजे आता तुम्ही सगळ्याच विषयावर तुम्ही नाटक लिहिले आहेत, पण असं तुमच्या एक पर्सनली तुम्हाला कुठल्या टॉपिकवर जास्त, कॅटेगरीमध्ये जास्त नाटक लिहायला आवडतात एक लेखक म्हणून? पर्सनली मला इतिहासावर जास्त आवडतं. ऐतिहासिक. ओके. कारण काय माहिती आहे, म्हणजे शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडतं आपल्या लोकांना, पण ते आवडणं आणि भावणं ह्याच्यात फरक आहे. आवडते मला, मितेश आंगणे खूप आवडतो, म्हणून मितेश आंगणेच्यात काय गुण आहेत म्हणून तो मला भावला, हे वेगळं आहे. बरोबर. तर ते भावतात, ते व्यक्तिमत्व मला भावतात, म्हणून मला ते लिहावंसं वाटतं. सामाजिक कौटुंबिक ह्याच्यात वगैरे काय होतं माहिती आहे, हे आपण पात्र रचना करतो. बरोबर. आपण म्हणून ते पात्र. आता जे नाटक येते 14 डिसेंबरला, त्याच्यात पात्रांची रचना जेव्हा लेखक करतो तर नावं तो ठरवतो काय ठरवायचे. त्याच्यात मी वास्तववादी नाव ठेवले. शांताराम पानगाले शांताराम, अच्छा, मितेश आंगणे मितेश. त्या नावाच्या पात्रांनी तोच रोल करायचा, असं त्याच्यात केलंय ह्या नाटकात. त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे. पण कसं असतं, ही पात्र आपण ठरवतो. लेखकाला तो पूर्ण अधिकार असतो. इतिहासामध्ये तुम्ही तानाईच्या जागेवरती बाजीप्रभू नाही दाखवू शकत. बरोबर. असं आहे. आणि त्यामुळे तुम्ही कोणाचा इतिहास लिहिताय तो पहिला तुम्हाला सगळा त्याचा अभ्यास करायला पाहिजे त्या गोष्टी. मग तुम्ही नाटक कुठलाही लिहा, कौटुंबिक लिहा, सस्पेन्स लिहा, विनोदी लिहा, त्या सही त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तुम्ही काहीच लिहू शकता. बरोबर. हे आहे. बरोबर. चांगलं आहे. आता म्हणजे बघा ना, तुम्ही लेखकासोबत एक दिग्दर्शकासोबत तुम्ही एक अभिनेता पण आहात. तर तुम्ही आतापर्यंत केलेले जे नाटक होते, लाईक त्यात बेबंदशाही, एखाद्याचं नशीब आणि नटसम्राट, तर तुम्ही अशा भूमिका साकारलात ज्यामध्ये जे प्रेक्षकांच्या अगदी मनात घर करून बसलात. त्याबद्दल तुम्हाला पारितोषिकही मिळालीत. राज्यनाट्याला उतरलात तुम्ही, कामगार कल्याणच्या स्पर्धेत उतरलात. तर तुमच्या सगळ्यात जवळची भूमिका कोणती होती या नाटकांमधून केलेल्या? बेगमशाहीमध्ये जवळजवळ संभाजी सोडून सगळ्यात भूमिका केल्या. म्हणजे पहिलं म्हणजे ना, आपण जी भूमिका करतोय ना मितेश, त्या भूमिकेला आपण न्याय देऊ की नाही हा नंतरचा प्रश्न, पण त्या भूमिकेला आधी आपण शोभतो की नाही हा पहिला प्रश्न आहे. बरोबर. तुम्ही संभाजी करायला उभे राहिलात आणि तुम्ही शिपाई मावळा पण दिसत नाही आणि तुम्ही अभिनय चांगला केला, पण त्याला अर्थ नाही ना, लोकांना ते भावणार नाही. तुम्ही डॉक्टर करताय आणि दिसायला तुम्ही चपराशी दिसताय, फायदा काय नाही त्याचा. डॉक्टरचं इम्प्रेशन दिसलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे भूमिका निवडताना
मी माझ्याकडे भूमिका आल्या की मी पहिला हा विचार करतो किंवा मला यांनी बोलवलं वकिलाच्या रोलला, मी वकील वाटतोय का पट्टेवाला वाटतोय, ते मी त्यालाच विचारतो. बरोबर. तुला कुठल्या अंगाने मी वकील दिसलो ते मला सांग. माझं दिसणं पहिलं बघ, भाषा मी कशी बोलेन, डायलॉग काय, तू जे शिकवणार ते मी बोलणार आहे. ती पर्सनॅलिटी तशी माझं स्वतःच असं मत आहे, पर्सनॅलिटी माणसाची तशी असली पाहिजे बरोबर. त्या भूमिकेला. हा, शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शोभू शकतो तिथे. पण मला त्याच्यावरती आणखीन एक तुला गंमत सांगतो. मला दोघा ठिकाणी विचारलं, तुम्ही हे दात सरळ करून का नाही घेतले? तर मी त्यांना काय बोललो, मी आत्तापर्यंत विनोदी भूमिका खूप केल्या, नटसम्राट करेपर्यंत विनोदीच भूमिका केल्या. आणि मला सांगायला अभिमान वाटेल, माझा गुरु, अभिनयाचा गुरु हे मेहमूद भाईजान. अच्छा. त्यांच्याकडे मी शिकलो नाही, त्यांच्या जवळ नाही गेलो. पण जसं एकलव्य द्रोणाचार्याच्या पुतळ्यावरून धनुर्विद्या शिकला, तसं मेहमूदच्या हर एक पिक्चर बघायचो मी, प्रत्येक. आणि एक पिक्चर 10 15 वेळा बघायचो. पण तो माणूस असा होता ना, ती व्यक्ती अशी होती, सिरियस म्हणू नको, कॉमेडी म्हणू नको, सस्पेन्स असेल तर, म्हणजे कुठला अभिनय त्या माणसाने केला नाही. लेजंड होतं ते. तसं मराठीमध्ये एकच माणूस आहे, अशोक सराफ. आणि हिंदीमध्ये अजून एक व्यक्ती होऊन गेली, हरिभाई जरीवाला, संजीव कुमार. त्या माणसाकडे ती ताकद होती. तर मेहमूदला बघून बघून मी कॉमेडी शिकलो. कॉमेडी काय करायची, कशी करायची, टायमिंग काय असतं. आणि ते टायमिंग साधणारा मराठी रंगभूमीवर एकच माणूस होऊन गेला, विजय चव्हाण. विजय चव्हाण खरंच. त्यांचं विजय मामाचं जे हे होतं टायमिंग. मग तुमचं विनोद, तुम्ही कौटुंबिक भूमिका करा, ऐतिहासिक करा, तिथे तुम्हाला काय करायचं नसतं, सगळं तयार असतं. पण विनोदी करताना तुम्हाला स्वतःचा अभिनय तिथे दाखवायचा आहे. तुम्हाला टायमिंगवर टाळ्या घ्यायच्या आहेत. बरोबर. टायमिंगवर वाक्य फेकली गेली पाहिजेत. बरोबर. तुम्ही बोललात ती त्याच्यावर जर टाळी नाही पडली, संपलं, विनोदच नाही करू शकत तुम्ही. तुमचा तो अंगच नाही आहे. बरोबर. टायमिंग इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. तर त्या माणसाकडे मी शिकलो, त्याच्याकडून म्हणजे बघून त्याचा की अभिनय काय असतो, कसा असतो, आणि त्याप्रमाणे मी, आणि भूमिकांची निवड कशी करायची, ह्या गोष्टी मी एकदा असंच भेट झाली. म्हणजे आपण नटसम्राट जेव्हा केलं त्यावेळी त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी ते रंगभूमीवर नव्हते ती व्यक्ती. आणि त्यांना भेटायला गेलो तर ते मला सांगत होते, अरे बाळा, तुझं नाटक बघायला मी आलो असतो, पण आता माझी स्थिती तेवढी नाही आहे. ठीक आहे, माझे तुला आशीर्वाद आहेत, तू कर काय करायचं ते. पण त्यावेळी मला त्याने सांगितलं, तुझं दिसणं हे नटसम्राटला मारक ठरेल. समजा तू अभिनय करशील, पण स्टेजवर नटसम्राट वाटला पाहिजे. त्याने उदाहरण दिलं, रायगडला जेव्हा जागे ते काशीनाथ घाणेकर जेव्हा निवड झाली संभाजीला, तेव्हा बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला होता की ही व्यक्ती संभाजी नाही दिसणार. पण जेव्हा ते स्टेजवर यायचे त्यावेळेला ते संभाजी असायचे. त्या ह्याने त्यांचा अभिनय असायचा. बरोबर. आणि नंतर लोकांनी एक्सेप्ट पण केलं पुढे, संभाजी म्हणजे काशीनाथ घाणेकर. हे तसं तू नटसम्राट करतोयस, हे शिवधनुष्य आहे, एऱ्या गबाळ्याचं काम नाही आहे. हां, ते उचलताना विचार कर, हे मला त्यांनी सांगितलं होतं. तो म्हटलं ठीक आहे, तुमचे आशीर्वाद आहेत तर मी बघतो, प्रयत्न करू. आणि जेव्हा आम्ही पहिला प्रयोग केला, वेळणेश्वरला केला 2005ला. अच्छा. त्या प्रयोगाची गंमत पण अशी, राजश्री शाहू सभागृहात आमची रेसल चालू होती, पैशाचे खेळ नाटकाची. रेसल संपली, आम्ही खाली आलो, शिवाजी मंदिरचे बोर्ड लागलेले असतात, नटसम्राटचा बोर्ड होता आणि उपेंद्र दाते करत होते. अच्छा, उपेंद्र दाते, त्यांचं नाटक होतं. तो पहिल्यांदा नटसम्राट बऱ्याच लोकांचं बघितलं, सगळ्यांचं, ह्यांचं बघितलं नव्हतं. म्हटलं बघूया. माझ्या मित्रांनी मी गेलो, दिनेश गांधी म्हणून, तो प्रोड्युसर होता आमचा पैशाचे खेळचा. गेलो, बसलो, एक अंकापर्यंत बघितलं. आता काय असतं, तो रोल मी केला, उपेंद्र दाते करतात, आणखीन कोण करतो, उद्या मितेश करेल, जो तो आपापल्या परीने करतो. बरोबर. मी त्याला म्हटलं, हा रोल लागू आणि हे आपला दत्ता भट या दोघांचं मी बघितलंय, बरेच वेळा बघितलंय. ते दोघेही भिन्न करायचे, लागू वेगळा करायचे, ते वेगळा करायचे. पण त्या दोघांच्या नंतर नटसम्राट बाकीच्यांचा चांगले होते, यशवंत दत्त वगैरे सगळे, पण तेवढा मनाला भिडले नाही कोण, छाप पाडली. आणि हे तर नाहीच भिडत आहेत. म्हटलं म्हणजे असं करायचं असेल ना
तर म्हटलं मी पण नटसम्राट करू शकतो. त्या हॉलमध्ये त्याने मला चॅलेंज केलं, तू विनोदी भूमिका करणारा माणूस जर नटसम्राट करू शकला तर या नाटकाचा सगळा खर्च मी देईन. आयला बोला हा लफडा करतोय. म्हणून मी म्हटलं ठीक आहे बघूया. आणि मी तिथून निघालो. आता म्हटलं काय करणार, आणि मी स्वतः ते नाटक डिरेक्ट करणार होतो. अच्छा. त्यावेळेला माझा भाऊ विजय शिरशेकर तो मला भेटला. त्याला बोलवला मी. म्हटलं असं असं आहे, ह्या माणसानं असं चॅलेंज केलं, काय करायचं. तो म्हणतो घेऊया आपण करूया. अरे पण मी नटसम्राट करणार आहे आणि दिग्दर्शन. तेव्हा त्या माणसाने मला दिग्दर्शन नाही करायचं, म्हणजे तू चांगला डायरेक्टर आहेस, शिकवतो चांगला, पण ही भूमिका करताना दिग्दर्शन नाही करायचं, आपण याला दुसरा माणूस आहे. आणि मग श्याम मांजरेकर सरांना आम्ही आणलं. अच्छा. आणि श्याम मांजरेकरांनी त्यावेळेला जे काय शिकवलं तो आज जे बरेचसे लोक कलाकार लोक नटसम्राट म्हणूनच मला ओळखतात. तो प्रयोग तुमचा, आय थिंक नटसम्राटचे तुमचे भरपूर प्रयोग झाले. हा, पहिला तो 2005चा. 2005. आणि आता जवळजवळ मी म्हणजे बऱ्याच ग्रुप बरोबर मिळून माझे 40 प्रयोग झाले. अरे वा, मस्त. नटसम्राटचे. ते कॅरेक्टर अक्षरशः भिनलं असेल आता तुमच्यामध्ये. मला ते देवनशाही नाटक आहे ना, देवनशाही बद्दल तू विचारलं, देवनशाही पण मला तेवढंच आवडतं, पण नटसम्राट ही आपली स्वतःची व्यथा आहे असं मला सुद्धा वाटतं काम करताना बऱ्याच वेळा. एका प्रत्येक नटाच्या आयुष्यामध्ये ते एक अनुभव आणि येऊन जातो. हे माझ्या घरात मी अनुभवलंय. माझे वडील 1990ला साहित्य संघामध्ये 450 प्रयोग करत होते, खंडोईचा रोल, आणि तलवार काढता येत नाही त्यांनी, एवढा हात गेला कामातून त्यांचा. अच्छा. अटॅक आला, तो हातावर आला, तलवार काढता येत नव्हती. तो निर्माता आहे ना, त्याने विचारलं की आपण पडदा टाकूया का. ते बोलले नाही, शो मस्ट गो ऑन. मला काय झालेलं नाही, फक्त हातच बाद झाला आहे, मी तलवार काढणार नाही. नाटक पुरं गेलं आणि घरी येऊन ते पडले, त्यांना पॅरालिसिस अटॅक आला. नंतर मग ते रंगभूमीवर अजिबात नव्हते. पण ते जे वावरत होते ना घरात, त्यांना मेंदूवरच्या इथे गाठ आली, तो परिणाम झाला, बरंच काय झालं. पण जेव्हा रक्तपुरवठा व्हायचा तेव्हा ते चांगले बोलायचे. आणि नटसम्राट करताना मला तो म्हणजे जाता जाता पण ते मला अभिनय शिकवून गेले. त्याचा मला खूप उपयोग झाला त्या गोष्टीचा. आणि त्यावेळेला मी बघितलं ज्या क्षेत्रात त्यांचं नाव होतं त्या क्षेत्रातला माणूस कुणीही त्यांना भेटायला कधी आला नाही, किंवा ज्या कंपनीत त्यांनी काम केलं त्या कंपनीतला सुद्धा माणूस कोण म्हणजे माणूस जेव्हा काळाच्या पडद्याच्या आड जातो ना, मग त्याला कोणी भेटायला येत नाही. हे मला तेव्हा कळलं. आणि नटसम्राट जेव्हा हातात आलं ते म्हणजे शिरवाडकरांनी रिअल परिस्थिती लिहून ठेवली होती. आणि बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत हे घडलेलं पण आहे, मोठमोठ्या कलाकारांच्या बाबतीत अजूनही घडतं. आणि म्हणजे आपल्याला जेव्हा आपला एक वेळ काळ असतो त्यावेळेला आपल्याला प्रसिद्धी भरपूर. रंगमंचावर असताना तुम्हाला टाळ्या खूप मिळतात, बक्षिसं खूप मिळतात, सगळं मिळतं. पण तुम्ही एकदा बाहेर पडलात, कोसळलात ना, मग कोणी नसतं. तेव्हा तुम्हीच फक्त तुमच्या असतात आणि तुमच्यावरती आठवणी असतात. म्हणजे बाबांना नंतर ना, ज्या माणसाला नाटक हा त्यांचा जीव की प्राण होता, त्यांना नुसतं नाटक शब्द उच्चारला ना तरी तुझ्या कानफाटात मारायला ते मागे पुढे नाही का, एवढे ते हे व्हायचे, एकदम हायपर व्हायचे. अशी परिस्थिती होती. नंतर आम्ही त्यांना कसे घरात हँडल केलं ते आम्हाला माहिती. पण तो शेवटी मला एवढंच म्हणतात, जाताना सुद्धा तो जे काय मला त्यांच्या याच्यातून मिळाला तो अभिनय होता आणि तो मला नटसम्राटला उपयोगी पडला. ऑब्झर्वेशन म्हणजे मला आणलं पण स्टेजवर त्यांनी, आणि मला मोठं पण त्यांनीच केलं त्या भूमिकेपासून. ग्रेट. तर त्यांच्यासारखी शिकवण नाहीच तुम्हाला ती रिअल मिळाली. त्यांनी बरंच आयुष्यात मला आणखीन एक गोष्ट शिकवली की कोणाचं चांगलं करता आलं नाही ना तर वाईट करायला जाऊ नकोस. बरोबर. त्या माणसाला चांगला रस्ता दाखव, नाही तो गेला तर ठीक, नाही गेला त्याची मर्जी. आणि ते आत्तापर्यंत पाळत आलो. म्हणून आज 71व्या वर्षीसुद्धा मी म्हणजे 3 एप्रिलला मला अटॅक आला ऑन स्टेज. अच्छा. मी नाटक करत होतो, मी तर अर्धा शाळा, आणि पहिला अंक संपायला आला आणि मला अटॅक आला स्टेजवर. अरे बापरे. म्हणजे पायातून काळा आला, डायरेक्ट मस्तकात गेल्या माझ्या. बापरे. काय होतंय मला समजलं नाही. डायलॉग बोलता बोलता डायलॉग मिस झाले. आणि स्पर्धेमध्ये नाटक होतं, रमेश भाटकर स्मृती स्पर्धा चालू होती. अच्छा. नाटक सेकंड आलं, सेकंड नंबर मिळाला. पण ते लोक म्हणत होते पडदा टाकूया, नाटक नको करू. बोललं नाही,
जरा थांबा, अर्धा तास थांबा. मग त्यांनी नारळ पाणी वगैरे मागवलं, मला दिलं. कारण तो डॉक्टर एक आलेला, तो बोलला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बोला मला डायबिटीज आहे. त्यांनी चेक केलं, डायबिटीज 70वर आला होता आणि BP 180 वर गेला होता. तो पण डॉक्टर पण बोलला की काही होऊ शकेल. बोलो असू दे, जरा अर्धा तास थांबा. त्यांनी डॉक्टरने पाणी बिणी नारळ पाणी दिला, थोडा व्यायाम करवला मागच्या बाजूला आणि मी दुसरा अंक पण कंप्लीट केला. आणि हे शो रत्नागिरीमध्ये होता आणि रत्नागिरीहून मुंबईला मी एकटा आलो आणि ॲडमिट झालो. बापरे. पण ते काय म्हणतात ना की तुम्ही काहीतरी कुठे केलं असेल ना थोडंसं, तर ते पुण्य उभं राहतं तुमच्या मागे. ब्लेसिंग्स असतात आपल्या मागे त्या सगळ्या प्रेक्षकांच्या. म्हणजे डॉक्टरला मी ऑपरेशन थिएटरमध्ये सांगितलं पण की काय झालं असेल ना तरी मी उभा राहिलो पाहिजे, मला पुन्हा रंगभूमीवर उभं राहायचं आहे. डॉक्टर मला तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल तर सगळं होईल. करेक्ट. माझ्या इथे ब्लॉक आहेत. अच्छा. म्हणजे आता तू चेक करणार आहेत परत ह्या महिन्यामध्ये, 6 महिन्यांनी बोलवलं तर आता जायचं आहे. 3 ब्लॉक आले होते, पण तो बोलला तिन्ही म्हणजे नॉर्मल आहे, 40% खाली आहेत, त्यामुळे औषधाने होतील. कला माणसाला म्हणजे जगायला शिकवते आणि माणसं ओळखायलाही शिकवते आणि त्याच कलेला आपण कंटिन्यू जपलं पाहिजे. येस. माणसं ओळखायला म्हणजे ज्या थिएटरचं मी नाटक केलं ना त्यातल्या एकाही माणसाने मला फोन करून अजून विचारलं नाही की तुम्ही जगलात की मेलात म्हणून. बापरे. म्हणजे अशीही माणसं भेटली. म्हणजे जे या क्षेत्रात येऊ इच्छित पाहतात तर त्यांना ही जी लखलख चंदेरी ही जी दुनिया अशी वाटते, पण बेसिकली जेव्हा या क्षेत्रात येतो आपण, 4 लोकांना भेटतो, टाळ्या घेतो, प्रशंसा मिळते, त्यानंतर आयुष्यामध्ये जेव्हा असे काही प्रसंग आपल्यावर येतात तेव्हा आपण खूप हे होतं की अरे आपल्या जवळपास किती माणसं आणि आपण किती कमवली. खूप वेगळं एकदम, म्हणजे असं बोलताना माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण खरंच खूप मोठा रिस्पेक्ट आहे वडिलांबद्दल तुमच्या. आणि खरंच खरे रंगकर्मी आपण म्हणतो तसे. आणि रंगदेवतेची जो प्रामाणिकपणे सेवा करतो, रंगदेवतांचे आशीर्वाद नेहमीच त्याच्या पाठीशी असतात आणि त्यांच्या फॅमिलीशी. तुम्हाला आता काका कामगार कल्याण स्पर्धा जी आपले होते ज्यामध्ये 4 वेळा पारितोषिक मिळालेत आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये 2 वेळा पारितोषिक मिळालेत, तर हे सन्मान ना आपल्या कलाकारांसाठी, लेखकासाठी, दिग्दर्शनासाठी एक मोटिवेशन असतं की आपल्याला ह्या प्रेरणा देतात या गोष्टी. बरोबर. तर हा जो सन्मान हे जे तुम्हाला मिळालेत हे तुम्हाला काय देऊन जातात आणि कशा प्रकारे मोटिवेशन मिळतं तुम्हाला की कशा पद्धतीने पुढे हा प्रवास चालू ठेवता येईल? ॲक्च्युली ना लेखक म्हणून जर सन्मान झाला ना आपला तर आपल्या लिखाणाचा चीज झाला असं वाटतं. बरोबर. कारण आपण काय लिहिलंय ते लोकांपर्यंत, रसिकांपर्यंत ते पोचलंय याचा आनंद मिळतो लेखक म्हणून. आता दिग्दर्शक म्हणून म्हटलंस तर लेखकाने जे लिहिलंय ते मी माझ्या कल्पकतेने, माझ्या विचारसरणीप्रमाणे त्याच्यात काही थोडे बदल पण केले असतील, पण ते मी केलेले बदल आणि लेखकाचं लिखाण असं संमिश्र मी जे पोचवलंय त्याची पोचपावती मला त्या सर्टिफिकेटच्या रूपाने मिळते की यस काहीतरी केलंय. त्यावेळेला मला वाटतं की दिग्दर्शक म्हणून मी सफल झालो आहे. बरोबर. आणि अभिनेता म्हटलं तर त्याच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी असते. कारण लेखक लिहितो, दिग्दर्शक ते बसवतो, पण स्टेजवर जो अभिनेता असतो ना तोच खरा लेखक आणि दिग्दर्शक असतो. कारण त्याला जे दाखवलं आहे त्याच्यात तो स्वतःच्या ह्याने पण कधी कधी करतो बरंच काय घडवतो स्टेजवर. म्हणजे सही त्याला सोडून नाही जात, संहिता धरूनच, पण त्याच्या समजा मुख अभिनयातून एखाद्या वेळेला असं होतं की समोरची व्यक्ती डायलॉग बोलते, प्रसंग काहीतरी सिरियस चाललाय आणि आपल्याला त्याच्यावर डायलॉगच नाही आहेत, आपल्याला फक्त अभिनय करायचा आहे आणि तो सुद्धा रडण्याचा करायचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये असे बरेच येऊन गेले, ग्लिसरीन लावतात, कोण काय काय करतात. मला एकाने प्रश्न केला होता, तुमच्या डोळ्यात पाणी कसं लगेच उभं राहतं? बोलो त्याला ना इथून आणि इथे दोन्ही ठिकाणी ते पोचलं पाहिजे. बरोबर. तेव्हा ते पाणी आपोआप येतं, त्याच्यासाठी डोळ्यात काय टाकायची गरज नाही आहे. हां, तुम्ही त्या भावनेशी जो काय चाललाय प्रसंग त्याच्याशी समरस झालं पाहिजे. बरेचसे कलाकार काय करतात, हौशी रंगमंचावर मला अनुभव बराच आला,
ज्यावेळी 4 पात्र आहेत आणि 900 नाटकामध्ये हेच लफडं असतं, 4-4, 5-5 पात्र स्टेजवर असतात अच्छा. आणि त्यावेळी एक पात्र बोलते ना, ते 3 जण असे असतात की आपला त्याशी काय संबंधच नाही. हम्म. हे नाही, बरोबर. तुम्ही त्या गोष्टीशी समरस नाही झालात हम्म. तर तुमचा अभिनय लोकांपर्यंत पोहोचत पोहोचू नाही शकत. आणि तो पोचला नाही तर तुम्हाला कधी सर्टिफिकेट म्हणा टाळी पण मिळणार नाही. बरोबर. आणि सर्टिफिकेटपेक्षा त्या टाळ्या ज्या आहेत ना, हम्म. हा खरा जास्त मोठा पारितोषिक असं मला वाटतं. आणि ते मिळवायचं असेल तर तुम्हाला लेखक, दिग्दर्शक, अभिनेता ह्या तिघांच्या भूमिकेतून तुम्हाला अभिनय करताना तो विचार केला पाहिजे. Correct. आणि त्यातून हे मिळतं, आपल्या कलेचं चीज झालं तर समाधान मिळतं. मिळतं. दुसरं म्हणजे मग लिहिण्याचं स्फुरण वाढतं लेखकाचं, की मी हे लिहिलं आहे, ह्याला बक्षीस मिळालं आहे, मग आणखीन काहीतरी विषय वेगळा लिहिला मी बरोबर. तर त्याला बक्षीस मिळेल. बरोबर. म्हणजे ती एक त्याला समजा एक धुंदी चढते किंवा त्याला ती एक हॉबी निर्माण होते त्याच्यात. दिग्दर्शकाचं पण तसंच होतं हम्म. की मी 4 नाटकं बसवली पण 2 नाटकांना डायरेक्शन, 2 नाटकांना का नाही मिळालं ह्याचा पण तो विचार करतो. Addicted तिथे- होऊन जातात की तिथे आपल्याला काय prize चुकलंय. मिळायला पाहिजे. हां, बरोबर. ह्याच्यावर एक आहे ना चांगलं उदाहरण म्हणजे एक नाटक आहे मकरंद राजाध्यक्ष, हम्म. जे विक्रम गोखलेंनी केलं होतं. हम्म. तो एवढा ॲडिक्ट होतो ना माणूस की मलाच मिळालं पाहिजे बक्षीस. हम्म. कसं नाही मिळालं, मलाच मिळालं, मीच दिग्दर्शक खरं आहे, मीच अभिनेता असं लिहिलं आहे त्याच्यात. हम्म. एवढं भारी नाटक आहे ते. तर ते आणि हे वास्तववादी बघितलं ना, हे असं जगणारा एक व्यक्ती होती काशीनाथ घाणेकर. हम्म. त्यांचं कसं होतं, ते स्टेजवर आले आणि टाळी नाही पडली आणि ते आत निघून जायचे. बरोबर. हे मला बघायला येतात काशीनाथला, ते लिखाण आणि डायरेक्शन बघायला येत नाहीत. मी आलो म्हणजे टाळी वाजलीच पाहिजे, हा त्यांचा एक हे होता. हम्म. म्हणजे ते टाळ्यांची ॲडिक्ट होते. बरोबर. म्हणजे प्रत्येक कलाकाराला प्रशंसेची बोलतात ना, म्हणजे भूक असते. सगळ्यांना सर्टिफिकेट पाहिजे असं नाही, हां. त्यांचं ते सर्टिफिकेट होतं. बरोबर. काशीनाथ दिसला की टाळी पडली पाहिजे. बरोबर. एक प्रश्न हां. आपण आता बघा ना, म्हणजे इतरांपेक्षा मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हम्म. तू जे आता विचारलंस ना हम्म. की त्या सर्टिफिकेट वगैरे जे काय मिळाले तुम्हाला, त्याचं तुम्हाला काय वाटलं. मला त्याचा ना अभ्यासाच्या दृष्टीने पण फायदा झाला. हम्म. म्हणजे कुठे आपलं काय चुकलं होतं, कुठे काय बरोबर होतं, हम्म. मग इथे काय कमी पडलं. 50% नाटक आपण दिलंय का, हम्म. मग ते 100% जायला पाहिजे, पण निदान आता पुढे 75-80% पण ते गेलं पाहिजे. हा अभ्यास करायची मला एक हे मिळाली, अभ्यासाची धाटणी मिळाली. हम्म. मग दिग्दर्शक असो, लेखक असो किंवा अभिनेता असो, जर मी ॲक्टिंग करत असेल तर मी तिथे कुठे कमी पडलो आहे, बरोबर. काय माझ्यात चुकलं आहे, हा तुमच्या अभ्यास उरते. पहिलं म्हणजे ना, आत्ताच्या लोकांना सांगायचं तर मी 2 गोष्टी सांगेन मुख्य. हम्म. ऐकणं, व्यवस्थित ऐकणं, श्रवण करण्याची शक्ती तुमच्यात असली पाहिजे करेक्ट. आणि नम्रतेने बोलणं. ह्या 2 गोष्टी असतील तर तुम्ही चांगले दिग्दर्शक होऊ शकता, चांगले लेखक होऊ शकता आणि चांगले अभिनेता होऊ शकता. बरोबर. पेशन्स पाहिजे. हां, पेशन्स पाहिजे. तुमचा कोणी अपमान केला तिथे, करेक्ट. इट्स ओके, म्हणजे माझं काहीतरी चुकलंय म्हणून तो माणूस, नाहीतर मग तो कोण आला शाळा. आताच्या पिढीला मोस्टली काय होतं की रिझल्टची सगळ्यात जास्त रिझल्टची जास्त. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे, 1-2 नाटकात काम केलं ना की लगेच स्वतःला अमिताभ बच्चन समजतं. अरे अमिताभ बच्चनला काय त्रास पडला असेल तिथे येईपर्यंत, त्या स्टेजला यायला त्याला किती वेळ लागला असेल. बरोबर. कारण तो माणूस जेव्हा कलकत्ता रेडिओवरती गेला होता पहिल्यांदा इंटरव्ह्यूला, तेव्हा त्या लोकांनी काय सांगितलं, हा आवाज आहे ना, हा गाय म्हशीचा आवाज आहे, हा चालणार नाही ते, असं त्याला सांगितलं होतं. आणि आता ते काहीतरी 70 वर्षांनी त्या कलकत्ता रेडिओला गेले, त्यावेळी त्या लोकांनी सांगितलं की हाच आवाज आता इंडस्ट्रीचा मोठा आवाज आहे. म्हणजे एवढा अपमान झाल्यानंतर सुद्धा तो माणसाने आपला पेशन्स सोडले. पेशन्स नाही सोडले, म्हणून म्हटलं पेशन्स पाहिजे. ते पेशन्स तुम्हाला पाहिजे, श्रवण करण्याची शक्ती चांगली पाहिजे तुमची, तरच तुम्ही चांगले अभिनेता किंवा चांगले कलाकार होऊ शकता. खरंच. आणि आता म्हणजे आता कसं होतं की आपल्यापेक्षा जास्त आपल्याला म्हणजे समोरचा व्यक्ती नाही ओळखू शकत, आपण स्वतःला जास्त ओळखतो. त्यामुळे आपल्या चुका म्हणजे ज्या त्या आपण बरोबर ओळखतो. तर मला हेच म्हणायचं होतं की आता इनबिल्ट तुमच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. तुम्ही एक लेखक आहात, दिग्दर्शक आहात, अभिनेता आहात. तर तुम्ही आता ज्या स्टेजला इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 71 वर्षाचे असाल तुम्ही, एक साधारणतः त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की माझा कल जास्त कुठल्या कॅटेगरीकडे आहे, लिखाण, दिग्दर्शन की अभिनेता?
आता अभिनेत्याचा कल मी कमी करत आणलाय. आणि कुठल्या वर्षी तुम्हाला असं जाणवलं की आता बस झालं, आता एकाच गोष्टीकडे आपण वळूयात? नाही, आता मला अटॅक आला ना, हां. तेव्हा मला जाणवलं की अभिनय कमी केला पाहिजे म्हणून. ओके. म्हणजे करायची इच्छा भरपूर आहे, पण प्रॉब्लेम काय होतोय, काही अशा थोड्याशा प्रकारामुळे डायलॉग पटकन लक्षात राहत नाहीत. बरोबर. हा प्रकार होतो. त्यामुळे अभिनय कमी करून दिग्दर्शन पण मी कमी करायचा विचार करतोय. कारण का, तुम्ही दिग्दर्शक म्हटल्यावर ना, मला ते खुर्चीत बसणारे दिग्दर्शक आवडत नाहीत. तू इकडून ये, तू असा जा. तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः करून दाखवा. त्या टाईपचा मी डायरेक्टर आहे. कारण मला जे डायरेक्टर भेटले ते असेच होते. पण तुलाही माहिती आहे, श्याम मांजरेकर ते स्वतः उड्या मारून दाखवायचे. 80 वयाचा माणूस, त्याला कशा पाहिजेत उड्या ते मारून दाखवायचे. मी तसा डायरेक्टर आहे. पण ते आता मला तेवढं जमत नाही. म्हणून मी विचार केला की लेखनाकडे आता जास्त भर टाकायचा. अच्छा. जेवढं आपल्याला चांगलं लिहिता येईल, चांगलं देता येईल, तेवढं देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता काही ज्या भूमिका बसल्या आहेत त्या कुणी आग्रह केल्या तर त्या करेन मी, पण नवीन नाही काय करणार. बरोबर. अभिनय नवीन नाही करणार. बरोबर. असा माझा चाललाय त्या बाबतीमध्ये. कारण काय माहिती आहे, एका स्टेजला तुम्ही थांबलात नाही ना, तर प्रॉब्लेम असा होतो, ती भूमिका भले तुमची गाजलेली असेल आणि तुम्ही करायला गेलात आणि तो जोश होता तो आता नाही आहे. बरोबर. त्यामुळे मग लोक काय म्हणणार, अरे झपत नव्हतं मग कशाला केलं. आणि हे उदाहरण तुला सांगतो, आम्ही जेव्हा बेबंदशाही केलं ना, धुमाळ सरांना बोलवायला तो प्रोड्युसर गेला होता. कारण कब्जी त्यांच्यासारखा कोणीच करत नाही. त्यांनी काय सांगितलं, ती भूमिका मी अशी नेऊन ठेवली आहे आणि आता माझं वय काय आहे, मी आता जर ते करायला गेलो तर ते इथे पण नाही होणार. त्यापेक्षा तू कोणला तरी आण, मी पाहिजे तर रेसलला येईन, त्याला दाखवेन कसं पाहिजे ते, पण मी आता नाही मी करू शकत. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाने ते सांगितलं ते मी आता मला ते उपयोगात आलं आहे. म्हणजे आपल्याला जमत नाही तरी मी करणार त्याला. मग त्यांनी तुमचं नाव पण राहणार नाही क्षेत्रात आणि तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवलकर ही जी भूमिका तुम्ही केली, ज्याचं तुम्हाला पारितोषिक पण मिळालं, तो कॅरेक्टर तुम्ही जसं मगाशी एक्सप्लेन केलंतच, पण ते कॅरेक्टर कितपत जवळचं होतं तुमच्या आणि किती जगलात ते कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरबद्दल आणि त्या नाटकाच्या एका आठवणीबद्दल काय सांगा? तू माझ्यावर त्याच्यात काम केलंस. बरोबर. नटसम्राटमध्ये मी जेवढे प्रयोग केले ना, मी स्वतः पण ते जगलो. ती भूमिका जगल्याशिवाय करता येत नाही. दुसरं म्हणजे ना, लोक नाटक संपलं की प्रेक्षक मला भेटायला यायचे. त्याच्यात मला एवढा अनुभव आला, काय काय प्रेक्षक असे येऊन भेटले की खरंच आमची ही परिस्थिती आहे. एक गडकरीला शो केला होता तेव्हा तू होतास, तहसीन वगैरे होती. त्यावेळेला एक जोडपं आलं माझ्याकडे आणि त्याने 500 रुपयाची नोट काढली. मला बोलले याच्यावर सही करा. मी सही केली, नोट मलाच दिली त्याने. मी अजूनही ती नोट ठेवलेली आहे. तर त्या माणसाने काय झालं, आमच्या घरात ना मोजून जवळजवळ 70 ते 80 हे आहेत, म्हणजे वर्कर्स आहेत घरात. कोण आंघोळीचं पाणी काढून द्यायला, कोण ह्याला त्याला, असे आम्ही दोघेच आहोत, नवरा बायको. इथे मी रिटायर्ड आहे पोलीस खात्यातून, ही बँकेतून रिटायर आहे. मुलगा माझा ऑस्ट्रेलियाला आहे, दुसरा मुलगा अमेरिकेला आहे, मुलगी कुठे तिकडे ह्याला आहे, आफ्रिकेला कुठे असेल, कॅनडामध्ये. पण आमच्या जवळ कोणी नाही. माणसं भरपूर आहेत घरात, पण आपली नाहीत. हे नाटक मी अगोदर आम्ही 2-3 वेळा बघितलं, पण तेव्हा ते भावलं नाही. पण आज तुम्ही जे काय केलं आहेत ना, त्यामुळे रुमाल खिशातून काढला तो पुन्हा खिशात नाही टाकला, एवढं भावलं नाटक. आणि आज कळलं की ही परिस्थिती आपली आहे म्हणून. असे तो एक अनुभव. दुसरे बरेच असे लोक येऊन भेटून गेले की आमची मुलं अशी वागतात, असं करतात, तसं करतात. म्हणजे शिरवाडकरांनी आत्ता काय चालेल ते त्यावेळेला लिहून ठेवलं आहे आणि त्यावेळेलाही ते चालत होतं. आपण जे म्हणतो ना जनरेशन गॅप, हा जनरेशन गॅप असत नाही, आपण निर्माण करतो तो. बरोबर. आता सुद्धा आपल्या वडिलांनी आपल्याकडे जेव्हा वागले, जे काय त्यांची वागणूक होती, तेव्हा आपल्याला वाटायचं की हे आपलं खरं करतात. तो जनरेशन गॅपच होता. आणि आता आपली मुलं, आमची मुलं जी वागतायत तुम्ही, त्यावेळेला आम्हाला वाटतं की आमचा अनुभव ह्यांनी शेअर केला पाहिजे.
तुम्ही करत नाही, कारण तुमचे विचार वेगळे आहेत, बरोबर. तुमचं प्लॅनिंग वेगळं आहे. आणि मग तो म्हातारा कुठेतरी दुखावला जातो. आणि तेच नटसम्राटमध्ये आहे, वेगळं काही नाही आहे. करेक्ट. म्हणजे ते नाटक प्रत्येक कुटुंबाने बसून बघण्यासारखं नाटक आहे ते. हो हो हो. आणि अजून हजारो वर्ष झाली मराठी रंगभूमीला, तरी ते नाटक पुसलं जाणार नाही. बरोबर. हा साहजिक आहे, कारण की त्या सगळ्या परिस्थिती प्रत्येकाच्या घरात घडत आणि आहेत. तेच दुसऱ्या त्या नाटकात, आताच्या नाटकांना पण ते दाखवलेलं आहे. सुखांची भांडतो आम्ही, हो हो ज्याचा त्याचा प्रश्न, हो. अशी बरीच नाटकं आहेत. प्रत्येक नाटकातनं ते जे कौटुंबिक नाटक आहेत त्याच्यातनं त्या कथा आहेत. हम्म. फक्त वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने मांडलेलं आहे. काका, आपली जे नाटकाचं जे लिखाण असतं ते आणि आपल्या ज्या फिल्म्स आणि सिरियल्स होतात त्याची स्क्रिप्ट रायटिंग जी असते, यामध्ये नेमका काय फरक आहे? बिकॉज नाटकाचं लिखाण करताना आपण पात्राची जी निवड असते ती फिक्स्ड असते, 5 पात्र 10 पात्र. स्क्रिप्ट रायटिंग करताना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कॅरेक्टर्स ॲड केले जातात TRPसाठी. तर त्या लिखाणांमध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या अनुभवातून आलेले काही असं? आता मी त्या क्षेत्रात जास्त काम नाही केलं आहे, बरोबर. फक्त भाग्यलक्ष्मी केली मी serial. भाग्यलक्ष्मी सिरियल जे होते हां, अच्छा. ती एकच केली. पण तिथे कसं असतं, त्यामध्ये नाटकाला- तुम्ही ॲज अन रायटर म्हणून नाही, स्क्रिप्ट मी रायटिंग? हे अभिनय केला अच्छा त्याच्यात. अच्छा. अभिनय. काम केलं, भूमिका केली सरपंचाची. ओके. त्यावेळेला मी बघितलं तिथे कसं डायलॉग तुम्हाला दिले जातात, हे तुमचे डायलॉग आहेत, हे तुमचे. बरोबर. एवढे वेळ दिला जातो, एवढ्या वेळात तुम्ही ते पाठ करा आणि लगेच कॅमेरासमोर शूट करायचे. पण तुम्हाला तिथे एक्सक्यूज नाही आहे अजिबात. आहे डायलॉग चुकला तर परत ते लोक रिपीट करतात. नाटकात तसं नाही ना. नाटकात तुमच्या तोडून जो शब्द जाईल तो गेला, संपला विषय तिथे. पुन्हा तो तुम्ही रिपीट केलात तर खालून कोण कहणार अरे पाठांतर नव्हतं किंवा काहीतरी चुकलं आहे हे त्यांना कळतं. तिथे कळण्याचा प्रश्न आहे. तिथे तुम्हाला 10 टेक 20 टेक पाहिजे तेवढे टेक होतात. हा फायदा होतो त्या टेक्नॉलॉजीचा. पण अभिनय तुम्हाला खुलून नाही करता येत तिथे. बरोबर. अभिनय तुम्हाला साच्यात राहूनच करावा लागतो. आणि रंगमंच हा तुमचं क्षेत्र असतं, तिथे तुम्ही राजा असतात. बरोबर. तो डायरेक्टर रिहर्सलला शिकवतो, पण तिथे नंतर काय करायचं आहे हे तुमच्या हातात असतं. बरोबर. बरं, लिखाणाच्या बाबतीत कसं असतं, मूळ कथा दोघांकडेही असते. तिथेही मूळ कथा असते, इथेही मूळ कथा असते. पण इथली मूळ कथा, पटकथा जे काय असेल तो एकटा लेखकच सगळं करत असतो नाटकामध्ये. तिकडे तुझी कथा, त्याच्यावरती अभ्यास करणारा दुसरा, स्क्रीन प्ले काय ते वेगळा, पटकथा करणारा वेगळा, असे ग्रुप आहेत तिथे. पण त्याच्यामध्ये पण त्याला डायरेक्टरला वाटलं ना हा सीन नको, हा सीन आता नाही घ्यायचा आहे, हा नंतर घ्यायचा आहे, तर सीनचे मागे पुढे करू शकतात ते लोक त्यांच्या पद्धतीप्रमाणे. इथे तसं नाही आहे. इथे जे सीन लिहिले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला चालायला लागतं किंवा कट तरी करावा लागतो सीन तुम्हाला. हा प्रकार आहे. एक्झॅक्टली. यालाच अनुसरून हा प्रश्न विचारायचा होता की हौशी कलाकार म्हणजे आय थिंक हौशी रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर बघतो, व्यावसायिक रंगभूमी जी आहे ती, त्यांच्या लिखाणामध्ये पण तितकाच फरक असतो का? कारण की कलाकार तर बट ऑब्व्हियस ते एक पेमेंट मानधन एक त्यांना फिक्स दिलेलं असतं, ज्याच्यामध्ये एक आपले ओळखीचे चेहरे असतात जे चित्रपट आणि सिरियल्समध्ये असतात, आणि हौशी कलाकार जे आपण ठरवलेलं असतं आणि आपण आपल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे आपले प्रयोग लावतो. तर त्यांच्या लिखाणामध्ये कितपत फरक असतो? फरक असतो. कारण का फरक असतो म्हणजे इथे ठरलेली पात्र असतात. हौशी लेखकाच्या लिखाणात ठरलेली पात्र असतात. एक मारवाडी, एक नोकर, एक हिरो, एक खलनायक, एक हिरोईन आणि एक कॉमेडी. हे त्यांचा सगळ्यांचा लिखाणाची पद्धत तीच असते सगळ्या लेखकांची. हौशीमध्ये एखादा लेखक असा निघतो की तो काहीतरी वेगळा विषय घेतो, वेगळं नाटक लिहायला बघतो, पण तो नोकर आणि तो कॉमेडियन तो त्याच्या लिखाणातून सुटत नाही. कोणाच्या? हौशी लेखकाच्या, हौशी लेखकाच्या. ओके. कारण का ती सवय झालेली असते. बरोबर. बरं, एक ठराविक भाषा. आता माझी नाटकं आहेत ना, बरेचसे हौशी थिएटरवाले करत नाहीत. मी बऱ्याच लोकांना विचारलं का माझ्या नाटकात काय चूक आहे का, तुम्ही इतर लेखकांची करता, माझी का नाही करत. 1-2 मंडळाच्या लोकांनी मला अशी उत्तरं दिली, सर तुमची नाटकं चांगली आहेत पण तुमची भाषा शैलीनं आम्हाला पेलवत नाही. मला पेलवत नाही म्हणजे मी काय ज्ञानेश्वरांसारखं काय लिहून ठेवलं आहे का, संस्कृतमध्ये लिहिलं आहे ना. आम्ही ज्या लेखकांची करतो ना नाटकं, त्यांची भाषा
आमच्या पठडीतून जाते, हम्म, आम्हाला झेपेल अशी भाषा असते हम्म. आणि तुमचे शब्द जाम भारी असतात. तेवढी मराठी आमची उच्च नाही आहे अच्छा. असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. म्हणून माझी नाटकं ते लोक करत नाहीत. माझी नाटकं काही ठराविक मंडळच करतात ज्यांना ते झेपतं. म्हणजे उदाहरणार्थ आता काही लोकांना मी स्वतः सांगतो, हौशी लोकांना, हम्म, तुम्ही नका करू, शिवणकरांचं नाटक नका करू, बोरकरांचं नका करू, तुम्ही कोल्हटकरांचं करा. हम्म, कारण काय माहिती आहे, तुमच्यावर जो शिक्का बसलाय ना हौशी, हम्म, तो पुसायचा असेल तर कोल्हटकर किंवा कानिटकर किंवा आत्रे यांची नाटकं करा. हम्म. किंवा दुसरे कोण, सुरेश खरे आहेत, मोठमोठे लेखक आहेत, अशा लेखकांची नाटकं करा की तुम्ही त्यातून बाहेर पडाल. हम्म. मग तुम्हाला कळेल की आपण कुठल्या पातळीवर आहोत, बरोबर. आपली पातळी काय आहे, बरोबर. हा फरक आहे. आणि तिथे काय असतं, तिथला लेखक असतो ना, हा नावाजलेला लेखक आहे, त्याची नाटकं, त्याची भाषाशैली, त्याची पठडी, कलाकारांची रचना, हे सगळं वेगळं असतं. हम्म. तो त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे करतो, हा याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे करतो. आणि आज तर आजकालचं ते रायटर म्हणजे एक नवीन जनरेशनमधले पण आहेत आणि त्याला व्यावसायिकदृष्ट्या खूप एक वेगळंच वळण आलं आहे. तुम्ही कसं बघता या दृष्टीकडे की व्यावसायिकदृष्ट्या आपण कसं लिखाण या कॅटेगरीला करता येईल? व्यावसायिक हा शब्द आहे ना, पैसे कमवण्यासाठी. बरोबर. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना समाजाला काय पटेल बरोबर. या दृष्टिकोनातूनच लिखाण करावं लागतं, ह्या दृष्टिकोनातूनच दिग्दर्शन करावं लागतं. बरोबर. आणि इथे काय हाऊस आहे, हां. मग इथे चला खपवून घेतलं जातं सगळं. बरोबर. अगदी तो डायरेक्टर, तू जरी डायरेक्टर असला तू सांगतोय ते त्यांना नाही पटत, हम्म. तर ना हे असं जायला पाहिजे. अच्छा. आणि त्यांचं पब्लिक असं ना, हम्म. इथे बरोबर. पब्लिक बांधलेलं असतं. हम्म. आणि इथे जे पब्लिक येतं ना, इथे जे रसिक येतात हे चौफेर रसिक असतात. बरोबर. म्हणजे त्या रसिकांना पटेल असं आपण दिलं पाहिजे, तर बरोबर. ते व्यावसायिक आहे. बरोबर. नाही तर तुम्ही तिथे हौशी पद्धतीने करायला गेलात, परत दुसऱ्या नाटकाला तुमच्या लोक येणार नाही. कारण 500 रुपये तिकीट घेऊन येणारा रसिक वर्ग आणि 100 रुपये तिकीट घेऊन येणारा रसिक, याच्यात फरक आहे ना, जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. म्हणजे मी असं म्हणत नाही की हे रसिक नाही आहेत, हे पण रसिक आहेत, पण त्यांच्या रसिकतेमध्ये आणि ह्यांच्या रसिकतेमध्ये खूप फरक आहे. ते लोक वास्तववादी विचार करणारे रसिक आहेत. अच्छा. हे दाखवलं हे खरं पटेल का आपल्याला. बरोबर. आणि इथे कसं आहे, जाऊ दे, गावले आहेत, चालतंय सगळं, त्यांना चालतंय ना, आपले 100 रुपये जात आहेत. अच्छा. फक्त आता परिस्थिती इथे काय झाली, इथे सुद्धा तुमची कौटुंबिक नाटकं नको आहेत, निव्वळ कॉमेडी, निव्वळ मनोरंजन, कॉमेडी नाही मनोरंजन पाहिजे. मग त्याच्या स्टोरी असो नाही तर नसो, बरोबर. असं आहे. आता हे नाटक 14 डिसेंबरला येते ना, अक्षरशः एंटरटेनमेंट, मग तुम्ही त्याच्याहून स्टोरीचा विचारच नाही करायचा. कधी कधी कॉमेडी अशी असते की त्याला विषयाला काही नाही, एक हेच हा नसतो. अर्थच नसतो. कॉमेडी नाही, कौटुंबिक नाटकं सुद्धा बरीचशी अशी आहेत हम्म. ह्या हौशी रंगमंचावर, हम्म. की विषय चांगला चाललाय, मध्येच तो कुठेतरी भरकटला जातो, बरोबर. मध्येच कुठला कोण दाखवतात त्याचा त्या नाटकाशी काय संबंध नसतो. तसं व्यावसायिकला नाही ना, हम्म. ते व्यावसायिकदृष्ट्या कसं चालेल, हम्म. म्हणजे तिथे सगळ्यांचा विचार केला जातो, तुमच्या लिखाणाचा पण, डायरेक्टरचा पण, त्याच्या कुवतीचा पण, कलाकारांच्या कुवतीचा पण. मग तिथे कुठला कलाकार चपलक बसतोय, हम्म. तिथे मितेशच पाहिजे असेल तर तिथे शिवणकरांना आणून फायदा नाही ना. हम्म. हम्म. त्या रोलला नाना पाटेकर पाहिजे, नाना पाटेकरच पाहिजे. हम्म. इथे नाना पाटेकर नसला चालेल, बरोबर. हा, इथे ते बोलते नानासारखा माणूस आहे आमच्याकडे, हा, नाना रागात बोलतो तसा रागात बोलणारा आमच्याकडे माणूस आहे. हा हिशोब आहे. हा थोडा हा फरक आहे. करेक्ट. जोपर्यंत त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं तंत्रज्ञान हे लोक अजून अंमलात त्यांच्याकडे येऊ शकत नाही आणि या अंमलात आणायला जाणार पण नाही. बरोबर. आणि त्यांना परवडणार नाही, बरोबर. पैसा परवडणार नाही. पहिलं म्हणजे हम्म. भले आपल्या डोक्यात खूप हे आहेत, आयडिया आहेत, आपल्याकडे पण आयडिया आहेत, पण त्या आयडिया अंमलात आणायला तुमच्याकडे मूळ म्हणजे पैसा पैसा पाहिजे. लागतो. करेक्ट. तरच तुम्ही काहीतरी करू शकता, नाही तर नाही करू शकत. बरोबर. बरं इथे कसं आहे, 7ची रेसल असेल, 7:30ला आला तरी चालते, 8ला आला तरी चालतो. तिथे तसं नाही ना, तुमच्यासाठी दुसरा कलाकार थांबणार नाही आहे तिथे. बरोबर. कारण तो व्यावसायिक, त्याच्यावर पोट आहे, बरोबर. त्याला एकच शूट नाही करायचं किंवा एकच काम नाही करायचं आहे, बरोबर. त्याला एका वेळेला 4-5 कामं करायची आहेत. बरोबर. तुम्हाला एकच काम करायचं आहे. फक्त कौतुक काय माहिती आहे, 7:30ला सुटून येणारा माणूस 2 तासामध्ये नाटक करतो जे काय करायचं ते, म्हणून त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. बरोबर. त्याच्याकडे वेळ झाला
तर प्रेक्षक बोंब मारतात, अरे 4चं नाटक 4:30ला चालू झाला. हे असे वर शिक्का मारतात, हौशी आहेत त्यांना काय. पण ते जर व्यावसायिकवाल्याचं 4:30 तर 4:45ला सुरू झालं तरी एकही माणूस आवाज करत नाही, गुपचूप बसलेला असतो. हे पुरुष नाटकाला बघितलं आहे मी. शरद फंक्शनचं होतं ते. नाही नाना पाटेकर करायचे अच्छा, त्यावेळेस. आणि रीमा लागू. आणि त्यावेळेला नाना पाटेकर लेट आले. ओके. शिवाजी मंदिरमध्ये नाटक होतं आणि आले म्हणजे आल्यावर ते मेकअप बिकअपला गेलेच नाही. ते शूटिंगवरून आले कुठून तरी आणि डायरेक्ट त्याने पडदा ओपन करायचं सांगितलं, माझ्यामुळे नाटक लेट झालं आहे. लगेच नाटक चालू केलं. माती मागून नाटक चालू केलं. अच्छा. याला कलाकार म्हणतात ना. हो. पण प्रेक्षकाचा आवाज नव्हता एका माणसाचा कोणाचा. मी बाजूच्याला विचारलं पण का लेट झालं आहे. तो म्हणतो नाना नाही आहे. नाटक कितीचं होतं, 4चा टायमिंग होता, आता 4:30 झाले. 4:45ला नाना आले. मग तुम्ही आवाज नाही केला. हे जर हौशी माणसाचं नाटक असतं त्याला खुर्च्या फाडल्या असतात तुम्ही लोकांनी. म्हणजे मला त्यांच्यावर रोष नाही आहे, पण तुम्ही त्यांनाही कलाकार आहेत ना, ते बरोबर, त्यांनाही तेवढ्याच यांनी बघा ना. समानतेनेच बघितलं. हा नोकरी धंदा करून काही करून ते कला सादर करतात ना, हौस करू पण ती कला आहे. बरोबर. ते लोक कला करतात ना, ते पैसे कमवायसाठी करतात. इथे पैसे घालवायसाठी कला केली जाते. कलेला महत्व सगळ्यात जास्त. कलाकार कोणी असो त्याचा मान तेवढाच राहायला पाहिजे. आता तुम्ही म्हणजे इतकी वर्ष नाटक या इंडस्ट्रीमध्ये आहात. शाळेमध्ये असताना तुमच्या वडिलांनी तुम्हाला सपोर्ट केला शिक्षण आणि या सगळ्या बाबतीत. लग्न झालं, मुलं झालीत. काकींचा कितपत सपोर्ट राहिला तुमच्या या कारकिर्दीत? सगळ्या मोठ्या लोकांप्रमाणे मी एवढंच बोलेन की प्रत्येक पुढे जाणाऱ्या माणसाच्या मागे स्त्रीचा हात असतो. कारण मी तुला सांगतो, मी जेव्हा लिखाण करतो ना, तू लिखाणाचा मला विचारलं ना, माझं नाटक प्रत्येक प्रवेश लिहून झाला की मी पहिला बायकोला वाचून दाखवतो. अच्छा. तिने जर पास केला मग पुढचा प्रवेश लिहायचा. एकंदरीत ना तुमचा हा एवढा सगळा प्रवास बघून म्हणजे आपण असं एक थोडक्यात असं म्हणू शकतो की एज इज जस्ट अ नंबर. वय फक्त एक नंबर आहे. म्हणजे आता 71व्या वर्षी असून पण तुम्ही म्हणजे एवढी काम करण्याची तुमची इच्छा आहे, प्रबळ इच्छा, आणि तोच जोश आणि तोच एकदम. आता पुढील काळामध्ये तुमची काय स्वप्न आहेत जी तुम्हाला पूर्ण करायची आहेत? मला अजून वाटतं अभिनय करावा. कारण मी परवा दशावतार बघितला आणि 81व्या वर्षी दिलीप प्रभावळकर, मी त्यांना सर पण म्हणू शकतो, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत ते. तर ती जी एनर्जी बघितली ना, तेव्हा मला वाटलं मी का सोडतोय रोल माझे, मी अजूनही केलं पाहिजे. मला आता असं वाटतं लेखक म्हणून पण की एक नाटक मी माझ्यासाठी स्वतःसाठी लिहायला पाहिजे. अरे वा. स्वतःच्या आयुष्यावर म्हणा कसंही, पण मला त्याच्यात रोल करता आला पाहिजे आणि तो रोल दशावतार सारखा गाजावा अशी माझी इच्छा आहे. होईल, इच्छा नक्कीच पूर्ण होईल. नाही, पण नाटक आणि इंडस्ट्री कॅमेरासमोर कसं होतं की आपल्याला एक सौम्य अभिनय करता येतो, त्याच्यामुळे एनर्जीची तितकीशी फारशी गरज लागत नाही. म्हणून आता कदाचित तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की थोडं एनर्जी लेवल आपली रंगमंचावर जास्त आपली एक्स्ट्रीम लेवलवर जाते, त्याचा परिणाम आपल्या डोक्यावर आणि थोडे इमोशन्स आणि या सगळ्यावर होतो. म्हणून मला वाटतं कदाचित सांगितलं असेल. पण तुम्ही नक्की तुमची जी आहे ते कसं असतं माहिती आहे, तिथे सुट्टा येत नाही आपल्याला. हा, इथे सुटतो माणूस, इथे माणूस सुटतो, तो आहे. आणि मग त्याला लक्षात राहत नाही की आपण किती सुटलो आहोत. हा प्रकार होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की असे रोल नका करू. हा, स्पेशली तसे ऐतिहासिक मध्ये जास्त. नटसम्राट तर नाही सांगितलं, त्यांनी बघितलं नटसम्राट, ते आले होते गडकरीला. त्याला नटसम्राट सहसा करूच नका, कारण तुम्ही त्याच्यात पूर्ण जाता, शिरता तुम्ही. तर काका, मुळात लेखक म्हणजे काय हे आपल्या आजकालच्या जे नवीन होतकरू जे आहेत, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, लिखाण करायची इच्छा आहे, ज्यांना लेखक व्हायचं आहे, ॲक्टर व्हायचं आहे, डिरेक्टर व्हायचं आहे, तर मुळात मला लेखकाची व्याख्या ऐकायला आवडेल. आणि त्याचबरोबर तुमचा एक अनुभवी लेखक म्हणून त्यांना काय उपदेश असेल? मी लेखक असलो काय, दिग्दर्शक असलो काय, आणि कोणी असलो काय, मी स्वतःला पूर्ण नाही मानू शकत. बरोबर. कारण मला वाटतं द.मा. मिरासदारांच्या एका पुस्तकात वाचलं होतं, माणूस हा जन्माला आलाय तो शिकण्यासाठी आलाय. ही पृथ्वी त्याचं प्रशिक्षण वर्ग आहे आणि तिचा होल्ड ज्याच्या हातात आहे तो वर बसलाय. त्याने काय सांगितलं, जा तुझ्यासाठीच माझं प्रशिक्षण केंद्र खुललं आहे, तू शिक. पण इथे माणूस जन्माला येतो आणि स्वतःला देव समजायला लागतो
आणि तिथेच आपला अंत झाला आहे. तर हे सांगण्याचं उद्दिष्ट एवढं की लेखक म्हणजे त्याच्या मनातले विचार मांडणारा तो लेखक. मग ते विचार मांडताना तो काय विचार मांडायचे हे त्याला आधी स्वतःला कळलं पाहिजे. स्वतःला ते भासलं पाहिजे की मी जे मांडतोय, जी कथा मांडतोय किंवा जे काय मी लिहितोय नाटक रूपाने म्हणा, चित्रपटाच्या कथेच्या कुठल्या याने, तर ते आधी मला योग्य वाटतंय का, बरोबर, मी काढलेली कथा बरोबर आहे का, ह्याचा त्याने आधी 10 वेळा स्वतः वाचून अभ्यास केला पाहिजे. मी हे लिहिलंय हे लोकांना पटेल का, नाही पटले त्याच्यावर मला प्रश्न विचारले जाणार आहेत. बरोबर. आणि त्याची उत्तरं देण्याची तयारी माझ्याकडे. म्हणजे जे तुम्ही लिहिताय त्याचं उत्तरसुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे. कारण तुम्ही लिहिलेलं एखादे जर सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या कुठल्याही याचे वादळ उठणार असेल तर त्याचा सामना करण्याची ताकद ज्याच्यात असते तो लेखक. बरोबर. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. लेखक तुम्हाला व्हायचं आहे म्हणजे हातात लेखणी घेतली आणि 4 शब्द रेगाटले म्हणजे लेखक नाही झाला. तर सगळ्या पुढे घडणाऱ्या प्रसंगांचा आणि मागे तुम्ही लिहिल्याच्या त्याच्या आधीच्या प्रसंगाचा सगळ्याची जुळवाजुळव करून त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल तर तुम्ही लेखक योग्य होऊ शकाल. नाही तर आज दिवसाला लेखक निर्माण होत असतात. मी काहीतरी लिहिलं, मी लेखक झालो, लोकांना सांगायला मोकळा आलो, पण तू काय लिहिलंस त्याचं जर ते तुलाच माहिती नाही, तू काय लिहिलंस त्याचा अर्थ तुला कळला नाही आहे. ज्ञानेश्वरांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली पण त्याचा सगळा अर्थ सार त्यांच्याकडे होतं. बरोबर. कोणी विचारलं तर सांगण्याची, त्याला तोंड देण्याची त्यांची तयारी होती. आपण ज्ञानेश्वर नाही बनू शकत, बरोबर, पण त्यांचा एखादा छोटासा बिंदू आपण होऊ शकतो, छोटासा लेखक होऊ शकतो. पण तो छोटासा लेखक होताना सुद्धा सगळ्याची हे तयारी आपल्याकडे असली पाहिजे. बरोबर. हे मला आहे ना आजच्या लोकांना सांगावं असं वाटतं. तुम्ही लिहा, कारण माणसाला जसे 6 विकार दिले आहेत त्याच्यात कला पण दिल्या आहेत देवाने. प्रत्येक कला माणसाच्या अंगात आहे, अभिनय सुद्धा आहे. तो दिग्दर्शक काय करतो, आपल्यातल्याच अभिनेत्याला बाहेर काढतो. बरोबर. आपण घरात करतो तो पण अभिनयच असतो. कधी वडिलांवर असतो, कधी आईवर असतो, कधी मुलांवर डाफरतो, कधी भावकीत बसलो असेल तर तिथे भानगडी करायला उभे राहतो. आपल्यात खलनायक पण आपल्यात आहे, हिरो पण आपल्यात आहे, कॉमेडियन पण आपल्यात आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या नाट्यक्षेत्रात दाखवताना त्या दाखवाव्या लागतात. बरोबर. समोर म्हणजे आपलंच प्रतिबिंब आपण लोकांना दाखवतो. आयुष्य एक रंगमंच आहे आणि त्याच्यासाठी लेखकांनी ते चांगले रेखाटले असतील, चांगली कथा असेल, चांगली पात्र उभी केली असतील तर ते लोकांना भावणार ना. बरोबर. हो. नाहीतर ते काय 2 तास बघितलं जायला 200 रुपये फुकट गेले असं झालं. तसं नाही झालं पाहिजे. तो आनंद पिक्चरमध्ये डायलॉग आहे त्याचा, राजेश खन्नाचा. तर लिखाण करताना या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून तुम्ही लिखाण करा. अच्छा. तर तुम्ही चांगले लेखक व्हाल. पहिलं म्हणजे त्याच्यासाठी तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. हां, मुळात खूप गोष्टी तुम्हाला वाचल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे. नाहीतर उठसूट कोणी कसंही लिहू शकतो तसं नाही. तुम्ही ज्या विषयावर लिहिणार आहात त्या विषयाच्या काय गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत का, त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. तुम्ही कायद्यावर नाटक लिहिलं पण कायदा कुठला कायदा कशासाठी हेच जर माहीत नसेल तर तुम्ही कसंही दाखवून एखादा वकील जर नाटक बघायला आला तर तो येऊन तुम्हाला विचारेल ना कुठल्या याच्यावर तुम्ही हे कलम लिहिलं, कुठे वाचलं. तर मला पण हे माहिती नाही, मी वकील असून, मग तुम्ही त्याला काय उत्तर द्या. तुम्हाला कधी अशा अडचणी फेस कराव्या लागल्यात की तुमचं लिखाण एक तुम्ही स्क्रिप्ट असं लिहिलंय आणि ज्याच्यावर वाद निर्माण झालाय? वीररत्न बाजीप्रभू. अच्छा. त्याच्यावर वाद असा झाला की तो सिद्धी जोहर एकाने काय दाखवलं, सिद्धी मसूद आहे त्याचा जावई, तो जेव्हा पावनखिंडीत जातो तिथे सिद्धी मसूद जातो. अच्छा. सिद्धी जोहर जात नाही. सिद्धी जोहर त्यांना ऑर्डर करतो, शिवाजी पळाला आहे त्याच्या पाठोपाठ तुम्ही जा आणि त्याला पकडून आणा. तो एकदम बोलतो ना सिद्धी जोहर जातो, तुम्ही हे चुकीचं दाखवलं. बोलो तुम्ही दाखवा कुठे आहे ते. माझ्या वाटण्यात सिद्धी मसूद आलाय, पण सिद्धी मसूद नव्हताच. म्हणलं इतिहास काय माहिती आहे तुम्हाला. सिद्धी जोहर आपल्या जावयाला घेऊन तिथे येतो स्वारीवर
ते पण तिला विचारून बडी बेगमला मी माझ्या जावेला घेऊन जातो आहे म्हणून. तो सिद्धी जोहर आणि ह्या सिद्धी मसूद. अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक पण गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. करेक्ट. आणि त्यांना तोंड देण्याची ताकद. बाजीप्रभू पहिले शिवाजी महाराजांकडे नव्हते, ते त्यांच्या विरोधात होते आणि नंतर ते बाजीप्रभूला आपल्याकडे वळवून आणतात आणि मग बाजीप्रभू स्वराज्यात येतात. काका एक विचारायचं होतं की आता तुम्ही इतके वर्ष म्हणजे नाट्यसृष्टीत काम करताय. आता कसं होतं की आपला चेहरा जेव्हा आपण कॅमेरासमोर येतो, आपला चेहरा नोन होतो, तेव्हा आपण चार लोक आपल्याला ओळखायला लागतात आणि आपली कारकिर्दी लोकांपर्यंत पोहोचते. कसं होतं नाट्यसृष्टीत असताना फक्त एक ठराविक प्रेक्षकांपर्यंतच आपली कारकिर्दी जाते, आपली कला जाते. कधी आयुष्यात अशी खंत वाटते का की मी आतापर्यंत एक चित्रपटाला डिरेक्ट करायला पाहिजे होतं किंवा मी तिथे असायला पाहिजे होतं, किंवा एक कधी कधी आपल्याला असं एक खंत होऊन जाते, तर तुम्हाला असं वाटतं का कधी? ऑब्विसली मी कलाकार आहे. बरोबर. त्यासाठी असं तुम्हाला काय वाटतं लेखक काय दिग्दर्शक कुठल्या गोष्टीची कमी? दिग्दर्शनाच्या बाबतीत वेळ लागेल सुद्धा, किंवा आता माझं तेवढं आयुष्य नाही, बाकी माहिती नाही, त्याला माहिती किती आहे ते. पण लेखक म्हणून, ॲज अ लेखक म्हणून किंवा अभिनेता म्हणून मी त्या क्षेत्रात पण कुठेतरी माझं नाव व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. ज्यावेळी नटसम्राट बरेच जण बघतात तेव्हा म्हणतात की एवढी वर्ष कुठे होतात. पण मग तुम्हाला काय वाटतं की आपण कुठे कमी पडलो? असं कमी पडलो म्हणजे म्हणण्यापेक्षा ना, ॲडजस्टमेंट केली नाही मी कधी काही ठिकाणी. जे मी लोकांना आता सांगतोय ना ते माझ्या अनुभवावरून सांगतोय. अच्छा. तुम्ही जर ॲडजस्टमेंट नाही केलं, मग ते नाटकाचं क्षेत्र असो, कलेचा असो, विज्ञानाचा असो, समाजाचा असो, किंवा तुम्ही नोकरी धंदा करता तिकडचा असो, तिकडे सगळीकडे सगळ्या क्षेत्रात तुम्ही पहिले युगो नाही सोडलात ना तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे मी केलंय ते बरोबर आहे हे जर तुम्ही सोडलत नाही तर तुम्ही पुढे नाही जात. बरोबर. मी कंपनीत 38 वर्ष सर्व्हिस केली, 38 वर्ष, पण माझी बी ग्रेडच राहिली, कधी C-D झाली नाही. कंपनीचं काम चांगलं केलं, मी जे वेल्डिंगचं काम करायचो 1 नंबरचं, कधी माझा कुठला मारलेला कॉम्प्रेसर लिकेज नाही आला. 400 कॉम्प्रेसरमध्ये एकही कॉम्प्रेसर लिकेज नाही, एवढं चांगलं काम करायचं. पण मी भांडायला 1 नंबर पुढे. मला रिटायर झालो तेव्हा माझ्या बॉसने सांगितलं, आप आदमी बहुत अच्छे हो, काम का कोई लफड़ा नहीं, लेकिन ये खराब है, इसके लिए आपको कंपनी ने कुछ दिया नहीं. मी त्याला एकच उत्तर दिलं होतं. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली, इथे जेवढं लिहिलं आहे ना तेवढंच मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोण देणार नाही आणि तुम्ही अपेक्षा केला तर ते मिळणार नाही. आणि म्हणून मी खुश आहे म्हटलं. म्हणजे सगळ्या फक्त ह्या क्षेत्रात जर मी ॲडजस्टमेंट केली असते ना आपल्या, तर आज मी कुठे गेलो असतो. बरोबर. पण ती त्यांनी करावी आत्ताच्या नवीन माणसांनी. करेक्ट. मी जे आत्मचरित्र लिहिलं ना त्याच्यात माझा नाट्यप्रवास हा एक मोठा हे लिहिला आहे. जवळजवळ 25 पानाचा अध्याय येतो, जास्त झाला असतं पण 25 पानात संपवलं आहे. त्याच्यात मी ते लिहिलं आहे आणि प्रत्येक माझ्या जे काही मी प्रकरणं लिहिले आहेत आत्मचरित्र, त्याच्यात पहिलं वरती सुरुवातीला लिहिलं आहे, हा माझा अनुभव आहे, ह्याच्यातून काय शिकायचं ते तुम्ही ठरवा, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार. मस्त काका, खूप असं खूप छान गप्पा मारायला मिळाल्यात आणि मुळात लिखाणाबद्दल एवढं सगळं काही कळलं आणि एक लेखक काय विचार करत असतो एखादं नाटक आणि स्क्रिप्ट लिहिताना हे मुळात सगळं कळलं. त्यामुळे खरंच खूप छान वाटलं की तुम्ही आज कलाकर्मी या आपल्या ह्याच्यामध्ये आलात, शोमध्ये आलात. मी आल्याच बोललो, मला म्हणजे मी पहिली एक मुलाखत दिली, चांगली घेतली त्यांनी मुलाखत, मी त्यांचं हे नाही करत, पण अतिथी देवो भव हे आपलं ब्रीद वाक्य आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही जो कोण माणूस बोलवता, तुम्ही दिलीप प्रभावळकरांना बोलवलं समजा, म्हणजे माणसं कशी आहेत, कॅटेगरी कशी आहे, त्याप्रमाणे तुम्ही जर त्या माणसाला हे देत असाल ट्रीटमेंट, तर तुम्ही घेऊ नका ना मुलाखती. बरोबर. मग तो हौशी लेखक असेल आणि जर एखादा व्यावसायिक लेखक असेल त्याच्यात भेदभाव नका करू. लेखक आहे. बरोबर. मग तो कुठलाही असो, त्यालाही तेवढं डोकं चालवायला लागतं आणि ह्यालाही तेवढं डोकं चालवायला लागतं. फक्त एवढंच, त्याची विचारसरणीची पातळी वेगळी आहे, ह्याची विचारसरणीची पातळी वेगळी आहे. अभिनेता आहे, दिग्दर्शक आहे. कलाकार
किंवा त्या कलेशी निगडीत असलेली व्यक्ती ह्या नजरेतून तुम्ही बघा ना, ते तुम्ही करताय तुमच्या एपिसोडमध्ये. म्हणजे मलाच बोलवलं म्हणून मी बरेचसे 4-5 एपिसोड तुझे बघितले की त्या माणसांची तुमची वागण्याची पद्धत, आता हे तुझे सगळे सहकारी मला खूप आवडलं. थँक्यू. आणि असं तुमचा उत्कर्ष होत राहू, आणखी जास्त वाढव. नाही थँक्यू. नाही, आपण कसं होतं की मोस्टली कलाकर्मीतर्फे आम्ही आमच्या प्रेक्षकांना नेहमी हाच एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो की आपली कला जपा. जर कलेचा संवाद आपल्या कर्माशी असेल तर ऑलवेज आपण ती कला जपत असतो आणि ती कला जपली पाहिजे, मला असं वाटतं. सो तोच एक संदेश. आणि आपण जे वेगवेगळे कलाकार येतात आपल्या एपिसोडमध्ये त्यांच्या मार्फत आम्ही हा संदेश ऑलवेज पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर खरंच खूप छान वाटलं शिवणकर काकांसोबत गप्पा मारून. लिखाण आणि नाट्यसृष्टीमध्ये ज्या नाटकाच्या आपण ज्या स्क्रिप्ट आपण बघतो त्याच्यामध्ये त्या 3-5 ऑलमोस्ट 5 पण नाही, 15 18 पानाच्या 20 पानाच्या ज्या स्क्रिप्ट असतात त्याच्यामागे नेमका काय इतिहास असतो लेखकाच्या मागे, लेखक कशा पद्धतीने विचार करून त्या स्क्रिप्ट लिहितो, ह्या सगळ्याबद्दल गोष्टी कळल्यात. आणि तर आपण लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये पुन्हा भेटू. पण त्या अगोदर सर काका, आम्हाला एक म्हणजे निर्माण आर्ट्स बाय रुचा सावंत म्हणून आमचा एक पेज आहे, त्याच्या थ्रू एक हँडक्राफ्टेड एक छोटीशी गिफ्ट आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. हे पण एका कलाकारानेच बनवलेलं आहे. अच्छा. हे घ्या, एक छोटी कलाकारांतर्फे तुम्हाला एक गिफ्ट. स्वागत ऐकवतो. हो, तरुण आहात तुम्ही म्हणून करताय तो संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी. अरे पण तरुण आहेत कावळे, तरुण आहेत किधाड, तरुण आहेत गाढवं आणि रस्त्यावरची डुकरं सुद्धा. नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी, आणि कीटकांची जमात वाढून मरून जातात कीटकांसारखे. या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातल्या नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत या पृथ्वीच्या निःशब्दावरती मात करीत तो ओरडला, कोण आहे का? मी आहे.